म्हणजे नुसती माती का? मग काय असतंय? शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर डेफिनेशन काय आहे? असा थर ज्याच्यामध्ये काय होते, वनस्पतींची, त्याला काय म्हणायचं? मृदा म्हणायचं. काय म्हणायचं? मृदा एकूण किती घटकांची बनलेली रे? कोणते कोणते 4 घटक आहे? थांबा जरा. सर्वात जास्त असलेला घटक कोणता आहे? किती टक्के खनिज? किती आहे? त्याच्यानंतर प्रामुख्याने 25 आणि 25% म्हणलं तर काय रे? हवा 25% आणि 5% म्हणलं तर काय रे? काय आहे? सेंद्रिय. या सेंद्रिय पदार्थांमध्ये बघितलं तर कशाचं प्रमाण जास्त आहे रे सर्वाधिक? कशाचं प्रमाण? ह्युमसचं प्रमाण जास्त आहे. कशाचं प्रमाण जास्त आहे? साधारणतः ह्युमस म्हणलं किती टक्के ह्युमस रे? किती टक्के? 80% ह्युमसचं प्रमाण आहे. त्याच्यामध्ये 10% काय आहे? काय आहे? फ्रुट्स. फ्रुट्स रूट्स काय आहे? रूट्स आहे. 10% काय आहे आणखीन? काय आहे? ऑर्गॅनिझम जर बघितलं तर किती टक्के आहे? म्हणजे मृदा एकूण किती घटकांची बनली म्हणलं तर 4. मग मृदा निर्मितीवरती परिणामकारक ठरणारे घटक आपण बघितले होते. सर्वात क्रियाशील घटक कोणता बघितला होता? कोणता? हवा. हवामानामध्ये काय काय होतं मित्रांनो? तापमान होतं, पर्जन्य होतं, आर्द्रता होतं. मग जिथं जास्त तापमान असेल तिथं मृदा विकासाचा जो वेग असेल तो कसा असेल? पर्जन्य जास्त असेल तर. पॅरेंट मटेरियलच्या संदर्भात आपण बघितलं होतं का रे? जनन खडक. जनन खडकाचा प्रामुख्याने काय प्रभाव पडतो मृदा निर्मितीवर? मृदेचा रंग सगळ्यात महत्वाचा. दुसरं म्हणजे पोत, टेक्स्चर. त्याच्यानंतर मृदेची पारगम्यता सुद्धा लक्षात ठेवायचं, परमिएबिलिटी. बरोबर आहे का? या सगळ्यांवरती कुणाचा परिणाम होतो? जनन खडकाचा होतो. काळ का महत्वाचा आहे रे मृदा निर्मितीवर? काळाचा काय परिणाम होतो? बोला ऑनलाईन वाले. काळाचा काय परिणाम होतो? जाडी आणि खोली ठरवण्याचं काम कोण करतं? मग मित्रांनो टोपोग्राफी बघितली होती, प्राकृतिक रचना. ते काय करतं मृदेच्या संदर्भामध्ये? प्राकृतिक रचना काय ठरवतं? विकास आणि वितरण ठरवत असते. थर प्रामुख्याने जर बघितलं तर टोपोग्राफी मध्ये यायला पाहिजे. आणि मित्रांनो आणखी काय बघितलं तर आपण मृदा निर्मितीच्या घटकांमध्ये? काय? मानवी. मग भरपूर सारा मानवी हस्तक्षेप वाढलाय का आता? सद्यस्थितीमध्ये मृदा निर्मितीवर प्रभाव करणारा सर्वात क्रियाशील घटक म्हणलं तर कोणाला म्हणतो आपण प्रामुख्याने? हवामानाला म्हणतो. पण आता याचा सुद्धा प्रभाव मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. ते म्हणजे काय मित्रांनो? काय? मानवी. त्याच्यानंतर मित्रांनो आपण मृदा निर्मितीच्या संदर्भात बोललो तर मृदेच्या प्रकारावरती बोललो होतो. बरोबर आहे का? त्यातला पहिला प्रकार आपण बघितला होता काल. होता कोणती मृदा? काळी कापसाची मृदा. बरोबर. कोणत्या खडकाच्या विधानापासून तयार झाली रे? कोणत्या? बेसाल खडकाच्या विधानापासून जी मृदा तयार झाली तिला काय म्हणतो आपण? काळी मृदा. कोणत्या पिकासाठी उपयुक्त रे? कोणत्या? इथं जर आढळ बघितलं तर महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये मोठ्या संख्येने दिसते? महाराष्ट्र पठार, पूर्व विदर्भ आणि मित्रांनो कोकण वगळता ती महाराष्ट्र पठारावर दिसते. किती भागावरती ही पसरलेली रे? किती टक्के क्षेत्रावर? 75% क्षेत्रावरती ही पसरलेली आहे. बरोबर आहे? किती टक्के क्षेत्रावर? 75. म्हणजे साधारणतः किती चतुर्थांश? 3 चतुर्थांश. किती चतुर्थांश? हिला जर काळा रंग कशामुळे प्राप्त होतो रे? आणि फेरस. हिच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी आहे? कशी पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. बरोबर आहे का? ज्यावेळेस ती कोरडी होते त्यावेळेस कशी दिसते? भुसभुशीत. आणि ज्यावेळेस ती ओली होते त्यावेळेस कसे होते? सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कसं आहे? कसं आहे? मृदेची सुपीकता मात्र कशी आहे? जास्त. बरोबर आहे का? आणि हिच्यामध्ये घेण्यात येणारं सगळ्यात महत्त्वाचं पीक कोणतं बघितलं होतं? कोणतं? तसं वनांच्या संदर्भामध्ये वनांच्या प्रकाराचा पाठ आहे का? सदाहरित म्हणलं तर पर्जन्याचं प्रमाण 200 सेंटीमीटर पेक्षा मिलीमीटर पेक्षा जास्त सेंटीमीटर. लक्षात नोट्स मिळाले सगळ्यांना आता एक्स्ट्राची? तुम्हाला मिळाली? ठीक आहे. एक आपण ग्रुप करू आणि मग मी टाकत जाईल त्याच्यावर. चालेल? आजच करू आपण. लेक्चर संपल्यावर मला 5 मिनिटं असताना आठवण करा. आपण ग्रुप बनवू, त्याच्यावरती मी टाकेल. म्हणजे तिकडे जाण्यापेक्षा डायरेक्टली आपला कॉन्टॅक्ट होईल. ओके. त्याच्यानंतर दुसरं बघितलं होतं वनांचा प्रकार कोणता होता रे? कोणता होता? कोणता? निमसदाहरित. कसला? त्याच्यामध्ये पर्जन्याचं प्रमाण किती होतं? किती पेक्षा कमी? 200 सेंटीमीटर पेक्षा. उपउष्णकटिबंधीय 250 सेंटीमीटर पेक्षा. आर्द्र पानझडी म्हणलं तर 120 ते 160. त्याच्यानंतर शुष्क पानझडी म्हणलं तर 80 ते काटेरी वनांमध्ये. बरोबर आहे? हजार वनांच्या संदर्भात बघितलं होतं. तांदळ वन कुठे येतात? मग समुद्र कुठे येतं? आंबोरी, तीस, तिवर, नागचंपा, खाजोन. फ्लो मध्ये लगे खाजोन. कुठे येतं? सदाहरित अरण्यामध्ये. ओके. सगळ्याच्या सगळ्या राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात प्रश्न विचारला. स्थापनेनुसार तुम्हाला कुठेतरी पाठवलं की स्थापनेच्या संदर्भामध्ये काही पुस्तकांमध्ये वेगळं वगैरे दिले. बरोबर. पण मी जे दिलेलं आहे ते ऑथेंटिक आहे. याला काहीतरी रिझन आहे, सोर्स आहे. कळतं? सौदी सरांचं पुस्तक ऑथेंटिक सोर्स आहे. त्याच्यामध्ये काही डाटा आहे आणि काही मग मराठी विश्वकोश असेल वगैरे तिकडून घेतलेलं. त्याच्यामध्ये जे असेल ते माझ्याजवळ जाणार ऑथेंटिकच असतं. बाकीचं तुम्ही चेक करू शकता. बऱ्याच जण मध्ये गुगलला हे दिले. कळतं? गुगल विकिपीडिया कोण चालवतं माहिती तुम्हाला? कोण चालवतं? आपणच चालवतं. चालत असतं नाही. मी जे अपडेट करेल ते होऊ शकतं त्याच्यावरती अपडेट असं असतं. राहील ना बाबांनो? प्रत्येकाला क्लिअर का ह्या सगळ्या गोष्टी? त्याच्यामध्ये राष्ट्रीय उद्यान तुमची जे काही वन्यजीव अभयारण्य आहे ते सगळं करायचं. समजलं? तर आता आपल्याला पुढे जायचं मित्रांनो. पुढचा प्रकार आहे तो बघायचा आहे. कळलं? चला. मंगल पावन दिन हा त्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? काय म्हणतात? पेट्रोलॉजी. कळलं? हे झालंय सगळं. आता डायरेक्टली मित्रांनो आपल्याला पुढे जायचं. ते चुकल का असले प्रश्न विश्न? नाही चुकत. शक्यतो नाही चुकत. जर नीट अभ्यास केला तर कोणतीच गोष्ट चुकणार नाही. कळलं? फक्त व्यवस्थित करणं लय गरजेचं असते. नाही तर ते केलं नाही व्यवस्थित की अवघड होणार सगळं. ठीक आहे. काळ्या मृदेबद्दल बघितलं होतं. दुसरी बघायला सुरुवात केली होती जांभी मृदा. बरोबर आहे का? जांभी मृदा बघितलं तर महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये मोठ्या संख्येने दिसते रे? प्रामुख्याने लक्षात ठेवायचं जिथं काय असतं मित्रांनो? जास्त पाऊस असतो. काय असतो? पाऊस. जास्त पाऊस कुठे पडतो महाराष्ट्रामध्ये? कुठे पडतो? ठिकाण नका सांगू मला. कोणत्या एरियात पडतो? दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक काय पडतो? पाऊस पडतो. हे तर प्रत्येकाला माहिती आहे की तुम्ही मागितलेला होता. बरोबर आहे का? असा असलेला आपला सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वताला मग अरबी समुद्रावर येणारे जे काही ढग आहेत. बरोबर आहे का? अडवले जातात. बरोबर. आणि इथं ज्या प्रकारचं पर्जन्य पडतं ते कोणत्या प्रकारचं आहे? प्रतिरोध. बरोबर आहे का? आणि मग प्रतिरोध पर्जन्याचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला दोन गोष्टी दिसतात. त्याच्यामध्ये एक म्हणजे पर्जन्याचा प्रदेश आणि दुसरा म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश. मग सह्याद्रीच्या पश्चिमेकडच्या भागाला काय म्हणतात?
काय म्हणतात? पर्जन्याचा प्रदेश. पर्जन्याचा प्रदेश मग कोणत्या बाजूचा असेल? कोणत्या बाजूचा? पर्जन्याचा प्रदेश. आणि इकडची जी बाजू झाली ती कसली झाली रे? पर्जन्य छायेचा प्रदेश. मग आपल्याला प्रामुख्याने जर पर्जन्य बघितलं तर कुठं जास्त दिसतं मग सह्याद्रीच्या? कुठं दिसतं? त्यातल्या त्यात तुम्ही बघितलं होतं की सर्वाधिक जर कोकणाचा, मग उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणचा जर विचार केला तर कोणत्या विभागात जास्त दिसतं रे? मग दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्याचं प्रमाण काय, आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वाढत जातं. खाली लक्षात ठेवायला काय सांगितलं होतं? विसरले काय तुम्ही? कोण लक्षात ठेवायचं? जसं उंचीच्या बाबतीमध्ये कोणाला लक्षात ठेवायचं? कळसुबाई महाराष्ट्रात. उत्तरेकडे जाताना महाराष्ट्रात उंची, दक्षिणेकडे जाताना महाराष्ट्रात उंची. जर ते भारतात गेलो तर दक्षिणेकडे जाताना उंची. लक्षात खाली कोणाला ठेवायचं? अनयमुडी नावाचं शिखर 26-95 मीटर लेनचं अनयमुडी शिखर कुठे येतं? दक्षिणेमध्ये येतं. लक्षात ठेवायचं या गोष्टी. समजलं? मग पर्जन्याचं प्रमाण उत्तरेकडे येताना काय होत जातं? काय होत जातं? कमी होत जातं. बरोबर आहे. म्हणजे सह्याद्रीच्या कोणत्या बाजूला मित्रांनो जास्त पर्जन्य पडतं? पश्चिमेला. आणि मग याच मित्रांनो जास्त पर्जन्याच्या भागामध्ये सतत पाणी मित्रांनो झिरपत असतं, आणि या पाणी झिरपण्यामुळे खडकामध्ये जे काही क्षार असतात, सिलिका असतात, यांचे कण काय होतात रे? वाहून जातात. राहतं मित्रांनो खाली जर बघितलं काय तर काय राहतंय? लोह आणि अॅल्युमिनियम यांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसतं. लोह आणि अॅल्युमिनियम. म्हणून आपण बघितलं होतं की जांभ्या मृदेमध्ये सापडणारं सगळ्यात महत्वाचं खनिज कोणतं आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर बॉक्साईट. कोणतं आहे? बॉक्साईट. आयोगाने याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आता जर मृदेला जांभा रंग म्हणजे तांबडा रंग किंवा लाल रंग कसा प्राप्त होतो, तर आपण काल बघितलं होतं याच्यामध्ये कशाचे अंश आहे रे? कशाचे अंश आहे? आणि हे लोहाचे अंश मित्रांनो कंटिन्युअस पाणी झिरपल्यामुळे काय होतंय? गंजतंय. तुम्ही गंज बघितले असेल. गंज बघितले का? एखादा रॉड बघितला असेल त्याच्यावरती गंज, आणि मग तुम्ही असा हात फिरवल्यानंतर त्याच्यावरती लागते का ती ताम? लागते का? त्यावेळेस तू हा हा राहिले ना. मग लोहाचे कण गंजल्यामुळे मित्रांनो कसला कलर प्राप्त होतोय? लालसर कलर प्राप्त होतोय. ध्यानात ठेवायचं. बाकी या मृदेमध्ये जर बघितलं तर नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पदार्थ या द्रव्यांचं प्रमाण कसं असतं रे? कमी. आणि त्याच्यामुळे मृदेची सुपीकता जर बघितलं तर सुपीकता कशी रे? काय कशी आहे? लक्षात ठेवायचं. मृदेची सुपीकता, काळ्या मृदेची सुपीकता कशी होती? इथं मात्र मृदेची सुपीकता कमी आहे. लक्षात ठेवायचं. कारण यांची जर जाडी बघितली, कंटिन्युअस पाणी फ्लो झाल्यामुळे मित्रांनो थर राहतात तर कंटिन्युअसली झीज होत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो इथं जे थर आहे ते कशा जाडीचे असतील? मग कशा जाडीचे असतील? आणि सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कसं असणार आहे? कमी. साहजिकाची सुपीकता कशी मग याची? कमी आहे. जांभा मृदा आली की एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, अति जास्त पर्जन्य आलं रे आलं की डोक्यात ठेवायचं जांभा. याच्यावरती या 2-3 पॉईंट वरती प्रश्न विचारले तुम्हाला 3-4 आयोगाने. आता रिसेंटली 19 साली सुद्धा एक प्रश्न येऊन गेला होता. प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड आणि अॅल्युमिनियम यांनी समृद्ध असते? आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, इंग्लिश शब्द पण महत्वाचे का मग इथं? लक्षात ठेवायचं. का महत्वाचे बाबांनो? गाळाची मृदेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? लॅटराइटिक सॉइल. आणि ही कोणती सॉइल आहे? बघा ना, गंमत किती छान आहे. भारतामध्ये कोणत्या मृदेचं प्रमाण जास्त आहे? गाळाच्या मृदेचं प्रमाण जास्त आहे. मग गाळाच्या मृदेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ऑनलाईन वाले बोला, बोललं पाहिजे तुम्ही. हा ब्लॅक. हा मग गाळाच्या मृदेला ब्लॅक म्हणायचं, आणि मग ब्लॅकला काय म्हणायचं? गाळाची एल्युवियल सॉइल. कसली सॉइल? एल्युवियल. लक्षात ठेवायचं. अल्युवियल नाही, एल्युवियल सॉइल म्हटलं तर कुणाचं? गाळाची मृदा. तसंच जांभ्या मृदेला काय म्हणतात? लॅटरॅटिक सॉइल. लक्षात ठेवायचं. लॅटराइट सॉइल जर आलं तर ध्यानात ठेवायचं. मग लोहाचं आणि अॅल्युमिनियमचं समृद्ध असलेली जमीन कोणती असेल? मृदा कोणती असेल? लॅटरॅटिक सॉइल. मग उत्तर काय असायला पाहिजे? काय? दोन येईल का? कशामुळे याच्या डोक्यात लगेच ध्यानात ठेवायचं. कोण घटक दिसतोय? लोह. आणि दुसरा कोणता दिसतोय? अॅल्युमिनियम. बरोबर आहे का? आता दुसरा बघा बरं सुटतोय का? आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशामध्ये आढळते. पर्जन्य जास्त असलेल्या प्रदेशामध्ये आढळते. सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कमी असते. मग सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी असतं याच्यावरती 2012 ला प्रश्न विचारला होता. खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी असते? ती मृदा कोणती? मग जांभी. पर्जन्य जास्त असलेला प्रदेश म्हणजे कोणता यायला पाहिजे? मग सांगा कोणता? कोकण. मग आर्द्र हवामान आहे का कोकण? आहे. कळलं? अॅल्युमिनियम आहे का? मॅग्नीजची पण संयुगी आहे. सो काय उत्तर असायला पाहिजे? जांभी मृदा आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे का? अशाच पद्धतीने प्रश्न विचारले. आणि असे 2-3 आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कीवर्ड कोणता दिला याच्यात? कोणता? पर्जन्य. तसं तुम्ही जर रेगूरच्या संदर्भात बघायला गेलं तर कीवर्ड असतोय कोणता? 1-3 अक्षराचा कीवर्ड असतोय. हा शब्द असतोय कोणता? पठार. हा शब्द टाकलेलाच असते बऱ्यापैकी. ते बघितल्यावरती तुम्हाला अंदाज आला पाहिजे की त्याचं उत्तर ते यायला पाहिजे. जसं की आता हा प्रश्न आहे बघा बरं, उत्तर येते का? काळी मृदा सुपीक असते कारण. सुपीक असते का? बघितलंय. मग काय सुपीक असते? आता पहिलं म्हणते की ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त आहे. बरोबर आहे का रे? ओलावा टिकून धरते काय? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी याची? मग अ तर यायला पाहिजे तुमचं. मग याचा अर्थ दुसरा पर्याय येईल का उत्तर? चुन्याचं प्रमाण कसं आहे? ब यायला पाहिजे. मग सगळीकडे तुमचा चिकन मातीचं प्रमाण जास्त आहे का? आहे. पुरेशा प्रमाणामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट आहे का? शब्द महत्वाचा आहे. कसल्या प्रमाणात? पुरेसा. कोणत्याही गोष्टीला पुरेशा प्रमाणात असलं की झालं का? बरोबर आहे का? मग काय उत्तर पाहिजे होतं त्याचं? 4 नंबर. बरोबर आहे का? अशा पद्धतीने भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहे. कीवर्ड पकडला की उत्तर येऊ शकतं. आता ह्या प्रश्नामध्ये पण बघा बरं काय उत्तर येते. काय उत्तर यायला पाहिजे? 3. बरोबर आहे का? काय विचारलंय रे आपल्याला?
मृदा संपत्तीबाबत पुढील विधाने पहा. जांभा मृदा मोठ्या प्रमाणामध्ये पूर्व कोकणामध्ये आढळते. आता पूर्व कोकण म्हणजे कोणता झाला? सह्याद्रीचा पायथ्याकडचा भाग म्हणजे कसला कोकण झाला? शब्द वापरताना मग इथं जांभी मृदा दिसणार आहे का? दिसणार आहे का? म्हणजे पहिलं स्टेटमेंट तर असायला पाहिजे आपलं. मग तुमचा चौथा दुसरा पर्याय येईल का? येईल का? त्याच्यानंतर तो म्हणतोय गोंदिया आणि भंडारा इथे आढळते. त्याच्यानंतर पूर्व गडचिरोलीमध्ये आहे का काही भागामध्ये जिथं काय मित्रांनो जास्त पाऊस आहे. ज्यात खूप साऱ्या भागात अगदी किंचितच्या भागामध्ये आहे थोड्या प्रमाणामध्ये. इथं शब्द वापरताना मोठे दिले का? तसं बघितलं ते चुकीचं आहे पण बरोबर दिलं आयोगाने. काय दिलंय? अ आणि क स्टेटमेंट बरोबर आहे. इथं शब्द पर्टिक्युलरली जास्त वापरल्यामुळे कोणता वापरला त्याने? एका ह्याच्यावरती, त्याच्यामुळे ते बरोबर आहे स्टेटमेंट. का बरं? त्याने शब्द वापरताना काय वापरलाय? पूर्व विदर्भ नाही वापरला. कोणता वापरलाय? पूर्व गडचिरोली. आणि मग किंचितचं म्हणल्या बरोबर राहील का हे मोठ्या प्रमाणात? कारण भाग कोणता वापरलाय? पूर्व गडचिरोली. बरोबर आहे का? म्हणजे पूर्व विदर्भ नाही वापरला. कोणता शब्द वापरलाय? पूर्व गडचिरोली. म्हणून ते जास्त स्टेटमेंट बरोबर आहे. अ आणि क स्टेटमेंट बरोबर राहिला पाहिजे. उत्तर काय येईल मग? उत्तर पर्याय 3. समजलं का? अशा पद्धतीने भरपूर सारे प्रश्न विचारले. अजून एक सोडवत आहे. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? कोणत्या रे? बघा परीक्षेला. मग आपण जर कालचं जर झालं नसतं तर काय आणलं असतं आपण? काय आणलं असतं? काय उत्तर पाहिजे? मग आयोग सुद्धा हेच खेळते तुमच्या बरोबर. तुम्हाला काय वाटतंय? उत्तर टिक केल्यानंतर गोदावरी टिक केलं बाहेर म्हणा पेपर सोपा होता आणि मग आयोगाच्या तिने उत्तर काय असते? तापी. मग असं कसं काय झालं? इथं त्रास होतं आहे ना, असं होतं ना. त्याच्यामुळे व्यवस्थित बघत चला, उत्तर तुम्हाला येणार आहे. कळलं का बाबांनो? जमलं? राहील ना जांभ्या मुद्द्याबद्दल क्लिअर का? 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कोणत्या 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या? काय ध्यानात ठेवायचं? 24 नंबरचा क्वेश्चन सोडवायचा तुम्हाला. सुटल? तो म्हणतोय की आता बाकी जाऊ दे काही पण. तो म्हणतोय की खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये लोह आणि बॉक्साईट खनिजाचं प्रमाण अधिक असतं? इथं तुम्हाला त्याने काय दिलं मित्रांनो? पर्टिक्युलरली शब्द बघा. असे प्रश्न आहेत. प्रश्न कसे? वन लाईनर फक्त बॉक्स स्पेस आहे का नाही? काय विचारलंय की मृदेमध्ये लोह. मग तुमच्या वेळेस लोह म्हणजे कोण यायला पाहिजे? पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. कोण? दुसऱ्याला तांबडी पण पहिल्यांदा कोण यायला पाहिजे? आणि शब्द कीवर्ड दिला दुसरा कोणता? बॉक्साईट खनिजाचं प्रमाण. बॉक्साईट खनिज म्हणलं तर फक्त तांबीमध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवायचं. तांबा पूर्व विदर्भात आहे का भागामध्ये? पूर्व गडचिरोलीमध्ये आहे. ते बरोबर आहे. आता अजून महत्त्वाचं म्हणजे त्याने विचारलं बॉक्साईट. आपण बॉक्साईट कुठं सापडतं फक्त सांगितलं होतं. अजून खनिज संपत्ती व्हायची पण किमान बोललो होतो आपण की बॉक्साईट फक्त कुठे कुठं बघा. पूर्व विदर्भात शोधणार का आपण बॉक्साईट? पूर्व विदर्भात आहे का बॉक्साईट? बॉक्साईट फक्त आहे कोकणामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये पण सांगी, सातारा, कोल्हापूर. बरोबर आहे का? म्हणजे तुम्हाला साहजिकच आहे. बॉक्साईट म्हणलं तर माझ्या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? जांभी मृदा यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? जांभी मृदा यायला पाहिजे. क्लिअर का? बाबांनो क्लिअर का? शब्द बघितले तर कोणत्या 2 गोष्टींवरती कीवर्डवरती प्रश्न आहे? है ना? लोह आणि बॉक्साईट. आणि दुसरा कीवर्ड कोणता दिसतो? जास्त प्रमाण का पर्जन्य? जास्त पर्जन्य. लक्षात राहील. परीक्षेच्या दृष्टीने विसरायचं नाही. तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. प्रत्येकाला क्लिअर करा बाबांनो. बाकी बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात सापडेल म्हणलं तर? विशेषतः दक्षिण कोकण. बाकीच्या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात सापडणार नाही का? कारण तिथे पर्जन्याचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. ध्यानात ठेवायचं. आणि याच्यामधलं पीक जर बघितलं तर कोणतं असेल रे? ऑनलाईन वाले कोणतं मुख्य पीक असेल? तांदूळ हे मुख्य पीक असेल. म्हणजे कीवर्ड मित्रांनो ज्यावेळेस परीक्षेला जाता काहीतरी वाचून जायचंय तर त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये आता समजा तुम्ही काळी मृदा काढली तर तुमच्या डोक्यामध्ये 7 पॉईंट क्लिअर असेल पाहिजे. तिला काय रंग? तिचा आढळ कुठे आहे? ती कशापासून बनले? बरोबर? तिच्यामध्ये येणारं महत्त्वाचं पीक कोणतं? तिला काय म्हणून ओळखलं जातं? या बेसिक गोष्टी. तांब्यामध्ये संदर्भात अति जास्त प्रदेश, बरोबर? पावसाचा प्रदेश. दुसरं महत्त्वाचं काय त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं? हा? लोह आणि बॉक्साईट. बरोबर? लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त आहे. लिचिंग प्रोसेस मध्ये तयार होते. बरोबर आहे? या बेसिक गोष्टी इथं लक्षात ठेवायचं. आणि याचा आढळ म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? कुठं? बरोबर? जर मित्रांनो पीक म्हणलं तर प्रामुख्याने कोणतं पीक आहे? तांदूळ. बाकी याच्यामध्ये फळझाडांची लागवड केली जाते का रे? मग कोणती फळझाडं महत्वाची इथं असणारी? आंबा, काजू, चिकू. त्या वरती जास्त. बरोबर आहे का? कोणता? फणस. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचा. आंबा आपल्यासाठी काय आहे मित्रांनो? इथं महत्वाचं आहे फळपीक म्हणलं तर. ओके. तो जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये अतिवृष्टीमुळे कोणत्यातील विद्राव्य क्षारांचा निचरा त्याला लिचिंग म्हणतात. जांभी मृदा तयार होते त्याला जांभीकरण म्हणतात. आढळ म्हणलं तर दक्षिण कोकणातले कोणते 2 जिल्हे? आयोगाने प्रश्न बघा असं पण विचारला. मी सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आपण अॅग्रो क्लायमॅटिक झोन बघू भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस महाराष्ट्राच्या झोनमध्ये तुम्ही जर कोकणाच्या संदर्भात बघितला तर जो असा कोकण आहे, बरोबर आहे का? दक्षिण कोकणाला मित्रांनो काय म्हणतात? जांभ्या मृदेचा विभाग. कसला पण? अति जास्त पर्जन्य असलेला. कोणता? अति जास्त पर्जन्य असलेला जांभ्या मृदेचा विभाग. आणि अति जास्त पर्जन्याचा पण जांभा मृदा विरहित विभाग म्हणलं तर कोणता? उत्तर कोकण. कोणता? हे 2 झोन आहे. अॅग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये हे 2 झोन आहे. 1 झोन आणि 2 झोन. बरोबर आहे का? जर तुम्हाला जांभा मृदा विरहित विभाग विचारला तर कोणता लक्षात ठेवायचा? अति जास्त पर्जन्याचा पण जांभा मृदा विरहित उत्तर कोकण. आणि जर तुम्हाला विचारला अति जास्त पर्जन्याचा जांभ्या मृदेचा विभाग कोणता? दक्षिण अॅग्रो क्लायमॅटिक झोन. इंडियामध्ये पण महाराष्ट्रात आहे 9. किती आहे? 9. आता 2 गोष्टींवरती प्रश्न. याच्या अगोदर आयोगाचे सगळे प्रश्न अॅग्रो क्लायमॅटिक झोन वरती यायचे. बरोबर आहे का? पण आता मित्रांनो आयोगाने काय विचारला प्रश्न रिसेंटली? गट बच्या मेन्सला इकॉलॉजिकल झोन वरती प्रश्न विचारला होता. अॅग्रो इकॉलॉजिकल झोन. याच्या आधी कधी सुद्धा अॅग्रो इकॉलॉजिकल झोन वरती आयोगाने प्रश्न विचारला नव्हता. पण रिसेंटली प्रश्न विचारला होता. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी बघायच्या. डिटेलमध्ये बघू पुढे. बाकी याच्यामध्ये सापडणारं खनिज कोणतं आहे मग जांभ्यामधल्या? कोणतं आहे? लोहाचा अंश गंजल्यामुळे मित्रांनो मृदेला कसला रंग प्राप्त होतोय? तांबूस लाल. आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम भरपूर प्रमाणात आहे का? आहे. समजलं? जांभा मृदा लक्षात राहायला पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. बाकी पिकं म्हणलं तर कोणती कोणती 2 लक्षात ठेवायची असतं? तांदूळ, आंबा, काजू, फणस. त्याच्यानंतर नाचणी पण पिकते का इकडं? नाचणीची भाकरी खाल्ली कधी? कशी असते? तुरट लागते? गोड लागते? कशीच नाही लागत? मग व्यवस्थित लागते. व्यवस्थित लागते म्हणजे काय टेन्शन नाही. ओके. राहील ना बाबांनो? प्रत्येकाला कळलं? पुढची मृदा आहे मित्रांनो गाळाची मृदा. आता गाळाची मृदा प्रामुख्याने बघितलं कुठे सापडेल? मान हलवणारा कुठे सापडेल? गाळाची मृदा. काय म्हणतोय त्याला? हा? उद्या रविवार आहे. हा? काय प्लॅन बी नाही काय कुठे जायचं? हा? दौऱ्यावर नका बरं तू सांगितलंय काल मला की जर सापडला एखादा तर लगेच पाठवून दे. कळलं का? उगा कार्यक्रम फिट व्हायचा आपला टप्प्यात येऊन. हा? जे मिळते बघायला ते नाही मिळायचं. त्याच्यामुळे व्यवस्थित जरा हा आपली पायरी
धरून राहावं, कारण का सध्या कसं आहे सगळ्या गोष्टी ना मला कालच सांगितलं सरांनी, कळलं का? त्याच्यामुळे जरा सावकाश काही आहे का बाबा, मी म्हटलं नाही चांगली पोर आहे, मोराचा आवाज काढतात खरं पण आहे, सीझन असते म्हटले त्यांचा, कळते गप्प बसले म्हटले. गाळाची मृदा, कसली मृदा आहे? गाळाची. गाळ माहिती ना प्रत्येकाला, आपण म्हणतो ना काय जा गाळात, म्हणतो का नाही? हा, हे बघा, जर नाही अभ्यास केला तर तुम्हाला चांगली मस्त आवडतं, तुमचा जो काही चांगला ड्रेस आहे तो घालून यायला लावणार मी. जास्त काही हाणायचं नाही, मारायचं नाही, कसली शिक्षण आहे, बाहेर सुद्धा बसवायचं नाही, फक्त गाळामध्ये असं घरचाळायचा, जास्त काही नाही करायचं. फक्त काय करायचं, इकडून तिकडून यायचं, तिकडून तुमचं आवडतं जो काही लकी शर्ट, लकी पॅन्ट बिंट असेल तर ते घालून यायला लावणार, आणि मग काय करायचं, फक्त नुसतं करायचं, बाकी काही करायचं नाही, फक्त काय करायचा, घरचाळायचं, म्हणजे कसं नुसतं चिंबवायचं ना इकडून तिकडं, बाकी काय हाणायचं नाही, मारायचं नाही, काय नाही करायचं. सो गाळाची मृदा म्हटलं तर मित्रांनो बघा, सततच्या संचयनामुळे नदी खोऱ्यांच्या सखल भागामध्ये, विशेषतः पूर्व मैदानामध्ये ही मृदा आढळते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? जर तुम्ही भारतामध्ये बघितलं तर गाळाच्या मृदेचे 4 प्रामुख्याने विभाग केले जातात. ज्याच्यामध्ये नवीन गाळाची असेल तर तिला काय म्हणतात, ऐकलंय कधी? खादर. काय म्हणतात तिला? खादर. जुन्या गाळाची असेल तर तिला म्हणतात भांगर. काय म्हणतात? भांगर. त्याच्यानंतर जी दलदलीचा प्रदेश असतो त्याला म्हणतात तराई. काय म्हणतात? लक्षात असू द्या. बघा, उत्तर भारतामध्ये शक्यतो या गोष्टी दिसतात. गाळाच्या मृदेचं प्रमाण कुठे जास्त आहे रे? कुठे जास्त आहे? गाळाची मृदा जर बघितली तर उत्तर भारतामध्ये जास्त सर्वाधिक आहे. बरोबर आहे का? नदी वाहत असताना मित्रांनो पहिल्यांदा लागतं तिला जे आहे ते म्हणजे काय? भाबर. काय असतं? भाबर. त्याच्यानंतर नदीला मित्रांनो दुसरा भाग लागतो तो म्हणजे तराई. काय? तराई. तराई म्हणजे हा मित्रांनो आहे दलदलीचा प्रदेश. कसला प्रदेश आहे? दलदलीचा प्रदेश. ध्यानात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. भाबर जर बघितलं तर हा मित्रांनो दगडगोट्यांचा प्रदेश आहे. कसला प्रदेश आहे? दगडगोट्यांचा प्रदेश. मग मित्रांनो नदी इथं विलुप्त होते. लक्षात ठेवायचं, नदी कुठे विलुप्त होते? आयोगाचे प्रश्न आहे. नदी असतील किंवा छोटे मोठे प्रवाह असतात ते कुठे विलुप्त होतात? कुठे होतात? कोणत्या पट्ट्यात होतात? भाबर पट्ट्यामध्ये होतात. आणि तराई पट्ट्यामध्ये मित्रांनो पुन्हा काय होतात? ते काय होतात? कुठे बाहेर पडतात? इथं बाहेर पडतात, तराईमध्ये. बरोबर आहे का? त्याच्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लागतं ते म्हणजे भांगर. भांगर हा जुन्या गाळाचा प्रदेश आहे. कसला प्रदेश आहे? जुन्या गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात? भांगर. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे हा. आणि ज्यावेळेस मित्रांनो नदी मुखाकडे जाते आणि मुखाला जो असतो तो काय असतो? खादर. काय असतं? खादर. खादर जर बघितला तर हा नवीन गाळाचा प्रदेश आहे. कसला? खादी कशी असते रे? नवीन खादी लक्षात राहील का? जर तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवायचं असेल तर ध्यानात ठेवायचं भात भांका. काय? भात भांका. नदीच्या मुखाला काय असेल रे? सांगा, काय असेल नदीच्या मुखाला? सांगा सांगा, पुढं काय असेल? बघा, ही पर्वताच्या पायथ्याशी दिसते प्रामुख्याने. बरोबर आहे का? हिच्यामध्ये प्रामुख्याने काय असतात? दगडगोटे असतात. बघा, तुमच्या कंबाईनला प्रश्न आला होता भाबरवरती. काय? दगडगोट्याचे. इथं जर प्रामुख्याने बघितलं तर गुज्जर लोक मित्रांनो इथं पशुपालन करतात मोठ्या प्रमाणामध्ये. बरोबर? तर महाराष्ट्रात प्रामुख्याने दिसत नाही या गोष्टी, पण आपल्यासाठी लक्षात ठेवायचं पहिल्यांदा उत्तरेला काय येतंय? भांगर. भाबर. नंतर 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 लक्षात ठेवायला खादी म्हणजे मित्रांनो कशी असते रे? नवीन खादी. लक्षात ठेवायचं. काय? मग नवीन गाळाचा प्रदेश म्हणजे काय? खादर. काय? खादर. लक्षात राहील का? जुनं कसं असतं रे? भंगार असते का? मग भांगर लक्षात ठेवतात का तसं? भंगार म्हणजे काय? जुन्या गाळाचा प्रदेश. कसला? जुन्या गाळाचा. जर मित्रांनो सर्वात सुपीक म्हणलं तर खादर हा सर्वात सुपीक प्रदेश आहे. कोणता? खादर. बरोबर आहे का? नवीन गाळाचा जो काही प्रदेश आहे तो जास्त सुपीक म्हणलं तर लक्षात ठेवायचा आहे, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कळतंय का? तुमच्या बाजूने क्लिअर. हा नद्या काही इथं सांगितलं होतं, नद्या कुठे विलुप्त होतात आणि नद्या इथं प्रकट होतात. कळलं? बाहेर कुठे पडतात म्हणलं तर इथं बाहेर पडतात तराईमध्ये. लक्ष दिल्यानंतर कळेल ना काय बाहेर पडतात. लक्षच नाही दिलं कसं कळेल? लक्ष दिलं. मी सांगितलं होतं ना इथं नद्या विलुप्त होतात, म्हणून विलुप्त झाली नदी काय बस होईल का? बाहेर नाही पडणार कुठेतरी, इथं बाहेर पडते. आयोगाने प्रश्न विचारलाय, छोट्या मोठ्या नद्या ओळ ओढे कुठं मित्रांनो गायब होतात किंवा विलुप्त होतात? कुठं होतात विलुप्त? मग भाबर पट्ट्यामध्ये विलुप्त होतात. आणि बाहेर कुठे पडतात? मग तराईमध्ये ते बाहेर पडतात. बाकी मित्रांनो त्याच्यानंतर दिसतो जुन्या काळाचा प्रदेश, त्याला काय म्हणायचं? भांगर. नवीन काळाचा जो प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं? खादर. सर्वात सुपीक म्हणलं तर काय मग याच्यामध्ये काय आहे? तुमच्या आताच्या गटच्या मेन्सला पण आला का रे प्रश्न? आता रिसेंटली प्रश्न आला होता. कशावरती आला होता? भाबरवरती आलेला होता. पण नदीच्या मुखाला कोण दिसेल असा प्रश्न आहे. कोण? राज्यसेवेला सुद्धा 3-4 वेळा आलेला आहे, कंबाईनला सुद्धा 3-4 वेळा झालेला आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. कळतंय का? राहील का ध्यानात? प्रत्येकाला क्लिअर? नवीन गाळाचा प्रदेश म्हणजे काय? काय? खादर. लक्षात ठेवायला काय लक्षात ठेवायचं? नवीन घालतो का नाही आपण खादी? कधीतरी घाला, कळेल तुम्हाला. आणि गावात जायचं मग की तुम्हाला नाव बदलणार. आले पुढारी, साहेब, शेठ. शेठ तर काय असंच मग डायरेक्ट कॉलर बिलर उडून ना, गळ्यामध्ये 1 ग्रॅम ज्वेलरी घालणार पण हवा करणार. मग 2-2, 3 किती तोळ्याचं? जास्त महाग मला घ्यायचं होतं, जास्त तोळ्याचं, पण ते कमी तोळ्याचं. बरं, महिला विशेष वर्ग माहित असेल ना. 1 ग्रॅम ज्वेलरीने मोठा कार्यक्रम केला. किती तोळ्याचे? 8 तोळ्याचे. माझे म्हणत होते मिस्टर 10 तोळ्याचं कर, पण मी म्हटलं कशाला हो बघत जास्त महाग वगैरे. बघितलं असेल ना. आणि कसं असते ते 1 ग्रॅम ज्वेलरी इथं कडकडे मग कळेल कसं असते ना. असं कार्यक्रम झालाय बऱ्याच जण लग्नामध्ये घालून बिलून जातात. कुणाचं तरी मागून आणलेलं शर्ट, मागून आणलेली बुटं, घड्याळ मागून आणलेलं, आणि मग ती चेन बिन 1 ग्रॅम घालून हवा करत असते. मग कुठेतरी एखादी नाही का मुलगी बघते आणि मग म्हणते ना हाच करायचा नवरदेव. नंतर कळते 3 महिन्यात राखील ओतून घ्यायची बारी. असं बरं असते. खायलाच नाही काय? खायलाच नाही ना काय? अशी परिस्थिती आहे. लय बेकार. दुसऱ्याच्या गाडीत जातात.
तू तिचं टाक मी तिचं टाक गेलं लग्नाला हवा करेल. तराई म्हणलं तर काय भांगर विसरल का परीक्षेच्या दृष्टीने नद्या कुठं काय होतात म्हणलं तर बरोबर आहे. पशुपालनाचा व्यवसाय कुठं चालतो म्हणलं तर पुढं सर राखेल बंद झाला आहे. कोण म्हणलं बंद झालं? मिळते अजून काही काही ठिकाणी. हा अजूनही काही गाड्यांमध्ये राखेल टाकून पळवलं जाते. बाकी रेशन कार्डवरती बंद झालं असेल कारण आपल्याला पहिल्यापासून रेशन कार्डवरती घ्यायची सवय ना बरोबर तसंच आहे ना. रेशन कार्डवरतीच मिळतं ना. आता रेशन कार्डवरती काय काय दिलं जातं हे सुद्धा महत्वाचं बरं का. पीडीएस आहे ना, टार्गेटेड पीडीएस योजना शिकला असेल कधीची. टार्गेटेड पीडीएस योजना काय काय दिलं जातं. आनंदाचा शिधा कोणत्या अंतर्गत मिळतो? आनंदाच्या शिध्यामध्ये काय काय येईल असं सुद्धा भविष्यात प्रश्न येईल. डाळ दिली जाते का? गुळ, साखर, पामतेल तिथे का बघा या गोष्टी कोणत्या दिल्या जातात या सुद्धा गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या. ओके सो मित्रांनो बारीक पोत आणि पाण्याची सहज उपलब्धता यामुळे सतत गाळ येत राहण्यामुळे ही मृदा काय असते? सुपीक असते. लक्षात ठेवायचं कशी असते? सुपीक असते. बाकी महाराष्ट्रातील मुख्य नद्यांच्या सखल भागामध्ये आणि पूर मैदानामध्ये ही मृदा दिसते. त्याला काय म्हणतो आपण? गाळाची मृदा. लक्षात ठेवायचं गाळाची मृदा आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये वेगवेगळ्या नद्यांच्या मुखाकडील प्रदेशामध्ये ही मृदा आढळते. बाकी उत्तर महाराष्ट्रातील तापी पूर्णा खोऱ्यात खूप खोलवर गाळाचं संचयन झालं आहे. या भागामध्ये विस्तीर्ण गाळाच्या मृदाचं क्षेत्र आहे. गाळाची मृदा सुपीक असलेल्या या मृदेमध्ये विविध पिकांचं उत्पादन घेतलं जातं. बरोबर आहे का रे? तुम्ही गाळाच्या मृदेमध्ये कोणतं पीक घेतलं तर नदीच्या काठावरती बघितलं असेल बऱ्याच वेळा. काय असते? ऊस तर सगळीकडेच आहे का महत्वाचा ऊस? आहे का बाबांनो? नसते. अजून नारळ घेतात. नदीच्या काठावर नारळ घेतात. मग अरे कलिंगड बिलिंगड लागवड बघितली कधी? कलिंगडाची लागवड सोडून नदीच्या काठाला भरपूर असते. टरबूज आता टरबूज आणि कलिंगडामधला फरक कळतो ना आपल्याला? टरबूज कसं असते? पांढरा असते. खरबूज असते ते येड्या. बघितलं कधी? कळलं? फरक कळला? ते लय मोठं असतं ते काळं असतं ते काय असतं? ते कलिंगड असतं. आणि टरबूज कसं त्याच्यावर रेषा असतं ते काय असतं? गेलं चेक करा. तसंच आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान मधला फरक नसतो कळत आपल्याला. तसे तांबडी पिवळसर मृदा कोणती आहे? तांबडी पिवळसर. बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अतिप्राचीन काळातील ग्रॅनाइट आणि नीस प्रकारच्या खडकांवरती अपक्षय क्रिया होऊन कोणती मृदा तयार होते? तांबडी. बाकी ही चिकन माती आणि वाळू मिश्रित मृदा असून तिच्यामध्ये लोहाचं प्रमाण काय असतं? जास्त असतं. त्यामुळे तिला मित्रांनो कसला रंग प्राप्त होतो? तांबडा रंग प्राप्त होतो. कोणता रंग प्राप्त होतो? तांबडा. आयर्न पेरॉक्साईड लक्षात ठेवायचं. काय? आयर्न पेरॉक्साईड. या आयर्न पेरॉक्साईड घटकामुळे तिला कसला रंग प्राप्त होतोय? तांबडा रंग प्राप्त होते. ध्यानात ठेवायचं. बाकी तिचा रंग पिवळा, तपकिरी किंवा राखाडी असू शकतो. मृदेमध्ये चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरिक ऍसिड, सेंद्रिय द्रव्य, पोटॅशचं प्रमाण अत्यल्प असतं हे देण्यात लक्षात ठेवायचं. काय प्रमाण कसं असतंय? अत्यल्प असते म्हणजे कमी असते. बाकी ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आहे. आणि या मृदेमध्ये बाजरी, भुईमूग, बटाटे आणि भात ही पिकं सुद्धा घेतली जातात. लक्षात ठेवायचं. कोणती कोणती? बाजरी, दुसरं भुईमूग, बटाटे आणि भात आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळलं? इथे आपण सर्वजण आनंदाचे शिधावाले बसलेलो आहोत. सगळेच घेतात आनंदाचा शिधा. सगळ्यांना मिळतो. आता काय टेन्शन नाही घ्यायचं. आणि बऱ्याच जणांच्या हातामध्ये आता पिशव्या दिसतात. बरोबर आहे का रे? थोडं आपल्याला घरचे सुद्धा डबा देताना ती पिशवी देतात. मी तर स्वतः घेऊन येतो आनंदाच्या शिधाची पिशवी. भरपूर झालं तर पिशव्या. कारण आता तुम्ही बघा वर्षात 3-4 वेळा तर आलेले नाही. बघितलं असेल ना? गणपती आलं सगळ्या गोष्टी आहे राहिल्या ना. सो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. समजलं? ध्यानात ठेवायचं. बाजरी, त्याच्यानंतर कोणतं पीक आहे? भुईमूग, बटाटे आणि भात. विसरायचं नाही. पुढे बघा मित्रांनो किनाऱ्याची गाळाची मृदा. लक्षात ठेवायचं. आता काही ठिकाणी किनाऱ्याची गाळाची मृदा पुढे दिसेल रे. किनाऱ्याची म्हणल्या पुढं कोकण किनारपट्टी लगत सखल प्रदेशामध्ये ही गाळाची मृदा आढळते मित्रांनो. तिला काय म्हणतात? भाबर मृदा असं म्हणतात. का बरं हिला भाबर मृदा म्हणत असेल? कारण हिच्यामध्ये दगड गोट्यांचं प्रमाण जास्त असतं. कारण या नद्यांना वेग कसा असतो रे? जास्त असतो, आखूड असतो. बाकी या मृदा कोकणामध्ये उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्टी लगत असून अतिशय चिंचोळ्या प्रदेशामध्ये आहे. कोणत्या प्रदेशामध्ये? अतिशय चिंचोळ्या प्रदेशामध्ये आहे. हे ध्यानात राहायला पाहिजे. मला वाटतं मी जेवढं होतं एक्स्ट्राच्या नोट्स ऍडिशनल देतोय त्याच्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका अजिबात सुद्धा. मी याच्या आधी तुम्हाला नदीच्या नोट्स मिळाल्या बरोबर. त्याच्यानंतर मी वनसंपत्तीचं सुद्धा एकदम डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी टाकल्यात. तर त्या तुम्हाला नसेल मिळालं तर देण्याची सोय होईल. काय टेन्शन घेऊ नका. लेक्चर संपल्यानंतर एक्स्ट्रा पण मिळेल. काय अजिबात अडचण नाही. ऍडिशनल सगळ्या गोष्टी देत राहील. टेन्शन घेऊ नका. इकडे बघा फक्त. बाकी मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्य आणि ह्युमसचं प्रमाण काय असतं मित्रांनो? गाळाची म्हणल्यावर जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे मृदा सुपीक आहे. आणि वाळू मिश्रित लोम प्रकारची असते. ज्याच्यामध्ये कोणतं पीक घेतलं तर तांदळाचं. किनाऱ्याच्या गाळाच्या मृदेमधलं कोणतं महत्वाचं पीक आहे? तांदळाचं. बाकी नारळ आणि पोपळीच्या बागा सुद्धा आढळतात. ध्यानात ठेवा. बाकी दुसरी महत्वाची तांबडी मृदा मित्रांनो. तांबड्या मृदेला तांबडा कलर कशामुळे प्राप्त होतो रे? कशामुळे? आयर्न पेरॉक्साईड. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जास्त बघा. कळतं? ह्या मृदा महाराष्ट्रात कमी संख्येने. महाराष्ट्रामध्ये 2 मृदा जास्त लक्षात ठेवायच्या. कोणत्या 2? काळी आणि दुसरी जांभी. कारण या 2 मोठ्या संख्येने आहे. बाकीच्या मृदा कमी संख्येने दिसतात. कळलं? मग आयर्न पेरॉक्साईड मुळे कोणत्या मृदेला मित्रांनो तांबडा रंग प्राप्त होतो? तांबड्या मृदेला. आर्कियन विंद कडप प्रकारच्या अतिप्राचीन खडकांचं वितरण होऊन तांबडी मृदा तयार होते. वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला तांबडी मृदा दिसते. आता ज्यावेळेस आपण प्रकार बघू त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये जास्त लक्ष दिलं आणखी. ओके. त्याच्यानंतर पुढची महत्वाची भरड उथळ मृदा. कसली आहे? भरड उथळ मृदा. ही मित्रांनो महाराष्ट्राच्या पठारावरील डोंगर रांगा आणि सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आणि उतार तीव्र असल्यामुळे भरड मृदा आढळते. पुढं आता आपण बघितलं महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कोणत्या उताराला? पश्चिमेकडच्या उताराला. ती कोणती होती? जांभा. पण इथं बघताना आपण कोणत्या बघतोय? सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण जिथं कसं असतंय तसं बघितलं तर तसं आपण कमी म्हणतो. पण काही प्रमाणामध्ये कसं असतं मित्रांनो? तुलनेने पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याच्या तुलनेने कसं असते? जास्त असते. अशा प्रदेशामध्ये ही मृदा आढळते. बघा मृदेचे थर कसे आहे मित्रांनो? कमी जाडीचे आणि ठिकाणी डोंगराच्या तीव्र उताराच्या विभागात भरड मृदेचे थर नसून काही ठिकाणी खडक उघडे पडलेले दिसतात आणि याला म्हणतात पर्वतीय मृदा. कसली मृदा? पर्वतीय मृदा. म्हणजे ही कुठं दिसणार आहे प्रामुख्याने जर बघितलं तर? कुठे दिसणार आहे? डोंगर उताराला दिसणार आहे. कुठे दिसणार आहे? डोंगर उताराला दिसणार आहे. त्या मृदेला काय म्हणतात?
पर्वतीय मृदा म्हणतात. काय म्हणतात? पर्वतीय मृदा. त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एक मृदा आहे, ती म्हणजे क्षारयुक्त किंवा आम्लारी मृदा. ऐकले काय मृदा? या मृदा कशा तयार होतात रे? सांगता येईल? लक्षात घ्या, अति जलसिंचनामुळे काय होतं? काय वर येतं? इथं केशाकर्षण नावाची क्रिया होते आणि खालच्या थरातले क्षार काय होतात मित्रांनो? वरच्या थरात येतात, म्हणजे वरच्या पृष्ठभागावर येतात आणि त्यांचा पांढरा थर काळ्या मृदेवरती पसरतो. या मृदांना मीठपुटी किंवा चोपण मृदा म्हणतात. कसली मृदा? चोपण. तुम्ही जर कधी बघितलं असेल, आपल्या काळ्याच मृदा असतात. काळ्या मृदेमध्ये जास्त जलसिंचन केलं, अति जलसिंचन केलं तर खालचे क्षार वर येतात का नाही? तुम्ही बघा, पांढरा क्षारांचा थर तयार होतो. कधी जास्त जमिनीला पाणी दिल्यानंतर बघा कधी कधी असं थर तयार होतो. बघितलं कधी? त्याला काय म्हणतात? मीठपुटी. काय म्हणतात त्याला? मीठपुटी किंवा चोपण मृदा. काय म्हणतात? चोपण. मग कोणत्या मृदेला चोपण मृदा म्हणतात असं तुमच्या कंबाईनचा प्रश्न आहे. कोणत्या? क्षारयुक्त आम्लारी मृदेला काय म्हटलं जातं मित्रांनो? चोपण मृदा म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा. मग हा कुठं दिसेल तर प्रामुख्याने? जिथं जास्त जलसिंचन असेल. मग प्रामुख्याने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खाड्यांच्या मुखालगतच्या प्रदेशामध्ये क्षारयुक्त किंवा खार जमिनी आढळतात. बरोबर आहे का? इथं राहील का लक्षात? कुठे दिसतात मग प्रामुख्याने? कोणत्या प्रदेशामध्ये? एकतर खाड्यांच्या प्रदेशामध्ये, आणि दुसरं म्हणजे मित्रांनो जिथं अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे कशामध्ये येतात? पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणारे जिल्हे आहेत. बरोबर आहे का? आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत. त्याचं कारण काय? प्रश्न आला आहे मला. का? कोण सांगते मला की जलसिंचनाच्या सोयी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे? त्याचं कारण आहे अगदी बरोबर, सह्याद्री पर्वताचा उतार आणि त्या उताराला अनुसरून बांधलेली धरणं आणि त्या धरणाचं कालव्यांद्वारे पाणी पोहोचवलेलं आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात. त्याचा परिणाम म्हणजे मित्रांनो इथं काय होतंय? मोठ्या प्रमाणात जलसिंचन होतंय. आणि ते कशा प्रमाणाचं होतंय? मग अति होतंय. तुम्ही बघितलं असेल उसाच्या शेतीला कशा पद्धतीचं जलसिंचन आहे. उसाला बारे दिलं जातं, गडी कुठे चालला? पत्ते खायला. बरोबर ना? कधी घरच्यांनी सांगितलेलं असते, शेतकरी वडील असतात आणि ते सांगतात की पोरा काय कर, आज तू तेवढं पाण्याचं बघ, मी जरा बाहेर गावाला जातो. पोरग काय करते? मग ते हुशार असते. पोरग 3-4 सऱ्यांवरती एकदम लावून देते. मग ते पाणी बरोबर कसं खाली निघते तुम्हाला माहिती ना? दगड बिगड फेकायचा, डुबू पाजलं की म्हणायचं पाणी पोचले. पाणी कुठे पोचलेलं असते? वड्याला. बघितलं असेल ना? तर ते तशा पद्धतीने मग अति जलसिंचनामुळे काय झालं मित्रांनो? क्षार वर यायला लागलेत आणि त्याच्यामुळे जी मृदा तयार होती त्या मृदेला काय म्हणतात? चोपण मृदा. आयोगाचा प्रश्न आहे चोपण मृदेवरती. समजलं? तर परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा विचार केला असता, बाकी इंडियामध्ये आपण बऱ्याचशा मृदा बघणार अजून एक्स्ट्रा, पण महाराष्ट्राचा विचार केला असता तर सर्वाधिक क्षेत्रावर आढळणारी मृदा कोणती आहे? कोणती? कशामुळे तिला काळा रंग प्राप्त झाला? तांबड्या मृदेला तांबडा रंग कशामुळे प्राप्त झाला? कशामुळे? जांभ्या मृदेला जांभा रंग, लाल तांबूस रंग कशामुळे प्राप्त झाला? तिथं सुद्धा लोह आहे. मग ते लोह काय होतंय? गंजतंय आणि त्याच्यामुळे त्याला रंग प्राप्त झालाय तांबूस लाल. लक्षात ठेवायचं. कळलं? तर या सगळ्या मुद्दा देणार तेव्हा परीक्षेच्या दृष्टीने आयएमपी आहे. ओके, तर समजलं का बाबांनो? खालच्या मृदा तुम्ही बघितलेलं का बाबांनो? खालचे क्षार काय होतात? वरती. तुम्ही जर असं कधी पाणी ओतलं तर काय होतं रे मित्रांनो? असं खटा तयार होतो का? होतं का? बघितलंय का कधी? कॅपिलरी मोशन म्हणजे काय असतं? काय असतं कॅपिलरी मोशन? बघितली कधी? तर उदाहरण सायन्स मध्ये शिकला असाल ना? कशात शिकलं? नाही, सायन्सच नाही झालं नाही का तुमचं? ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला नंतर. ठीक, पुढे बघा. आता आपल्यासाठी महत्वाचं आहे मित्रांनो सॉइलचा पीएच. काय? सॉइलचा पीएच. आता ही पीएच नावाची जी कन्सेप्ट आहे ती कुणी मांडलेली आहे? तर लक्षात ठेवायचं, डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेनसन याने मित्रांनो खऱ्या अर्थाने काय सांगितलेलं आहे? पीएचच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. पीएचला मराठीत काय म्हणतात? मामू. काय? सामू. काय म्हणतात? सामू. हायड्रोजन आयनांच्या सहतीवर आधारित मित्रांनो पीएच ही संकल्पना आहे. काय रे? सांगा काय आहे? पीएच. बरोबर आहे का? आता बघा मित्रांनो, मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी आणि माती यांचं प्रमाण घेतलं तर किती प्रमाणामध्ये मिश्रण आहे? 1:2 प्रमाणामध्ये मिश्रण करून त्याचं विविध दर्शकांच्या सहाय्याने परीक्षण करतात आणि त्यानुसार मृदेचे मग 3 प्रकार आढळतात. त्यातला पहिला तो म्हणजे काय रे? कोणता? ऍसिडिक. ऍसिडिक म्हणजे कसली मृदा? कसली मृदा रे? आम्लयुक्त मृदा. आम्लयुक्त मृदेचा पीएच काय असतो मग? साधारणतः 6.5 पेक्षा कमी. साधारणतः आपण अभ्यास करत असताना 7 पेक्षा कमी असं म्हणतो. बरोबर आहे? ते काय असतं? ऍसिडिक. 7च्या पुढे जे जातं ते बेसिक आणि 7 वरती असतं ते न्यूट्रल. बरोबर आहे का? त्याच्यानंतर दुसरा आहे उदासीन मृदा. उदासीन म्हणजे मित्रांनो कसली? न्यूट्रल. तर न्यूट्रलचा पीएच किती आहे? सांगा. 6.5 ते 7.5. काय आहे? 6.5 ते 7.5. नका लोड घेऊ, मी सांगतो तुम्हाला. इथं लक्ष द्या, आता जे चाललंय ते बघा. ओके, उदासीन काय असतं मित्रांनो? पीएच जर बघितलं तर किती आहे? 6.5 ते 7.5. आणि जर 7.5च्या पुढे पीएच गेला साधारणतः तर त्या मृदेला काय म्हणतात मित्रांनो? आम्लारी धर्मी. ज्याला कसली मृदा म्हणतात? कसली? बेसिक नाही, अल्कलाईन. काय लक्षात ठेवायचं? अल्कलाईन. कसली? अल्कलाईन. ऍसिडिक आणि अल्कलाईन याच्यावरती प्रश्न विचारला बरं. आपल्यासाठी महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात ठेवायचं. कळलं? ऍसिडिक आणि अल्कलाईन. आम्ल मृदा आणि विम्ल मृदा असा शब्द वापरला जातो. काय? आम्ल मृदा आणि विम्ल. आम्ल आणि विम्ल. बरोबर आहे का? आम्ल मृदा म्हणलं तर कोणाला लक्षात ठेवायचं? ऍसिडिक. 6.5 पेक्षा पीएच कमी असेल तर त्याला काय म्हणायचं? सांगा. ऍसिडिक. बरोबर आहे का? आणि जर 7.5 पेक्षा पीएच जास्त असेल तर त्याला काय म्हणायचं? दिसतं का इथं? लिहायचं तुम्हाला अजून? कन्सेप्ट कुणी मांडली हे महत्वाचं बरं का? तुम्हाला अजून शास्त्रज्ञ पण लिहून द्यायचं मला. बसू शिरूर द्यायचं आहे. फादर ऑफ सॉइल सायन्स डॉक्युचेव द्यायचं आहे. फादर ऑफ सॉइल सायन्स आला तर कुणाचं नाव लक्षात ठेवायचं? डॉक्युचेव. ध्यानात ठेवायचं डॉक्युचेव. डॉक्युचेव. डॉक्युचेव नाही. देवता पिक्चर मधला कोण आता रिसेंटली निधन झालं? रमेश देव नाही. रमेश देव, सीमा देव, ते काश्मीर महाजनाचे वडील काय? रवींद्र महाजन. ओके, रवींद्र महाजन. लक्षात. अजिंक्य देव बाबा निधन कुठे झालं? अजिंक्य देवचं काय सांगते?
रमेश देव यांच्यावरती असं येते. आता सांगा पाहिजे करंटवाला राहुल हो ना. तेव्हा काय होतं पैसे तेव्हाकडे आपण सुख मागत असतो. काय तिथे काय या सुखांनो यार त्याच झालं तुमचं म्हणलं माहित असू द्या. समजलं का बाबांनो? प्रत्येकाला क्लिअर? आम्लयुक्त क्लिअर? विमलयुक्त क्लिअर? ए आम्ल विमल कळलं का? त्यांना ठेव. हा माझं पुराण कोणाचं आहे? माझं पुराण पेपरला आलाय प्रश्न. बाया खरे बाया उर्फ आनंदी बाई. हा कसल्या कोणत्या शाळेतल्या विद्यार्थी होत्या त्या? शारदा सदन. शारदा सदनला शारदा सदन नाव का पडलं? शारदा गद्रे नावाची पहिली मुलगी. हा पहिली बालविधवा म्हणलं तर आनंदीबाई का? बरोबर. आणि त्यांचा योग कोणाशी झाला? कर्वेंशी. भरपूर सारे प्रश्न विचारले तर त्या सगळ्या गोष्टी देण्यात ठेवा. माझं पुराण देण्यात ठेवा. आयोगाने प्रश्न विचारला तो ह्याच झाला होता. कळलं? माझी साक्ष तुमचं पाठी त्याच्यामुळे काय विचारणार नाही मी तुम्हाला. कळलं? झालं का डन? आम्लयुक्त मृदा आम्लारी कळलं? आयोगाचे प्रश्न सोडवा 2 नंतर वापस येतो मी परत. 6.5 पेक्षा सामू असलेला कमी सामू असलेला कोण असतं रे? आम्ल धर्मी. मग आम्ल धर्मी म्हणजे कोणता? कोणता? ऍसिडिक. शक्यतो ध्यानात ठेवताना ऍसिडिक. आणि दुसरा म्हणजे जमिनीचा सामू 7.5 पेक्षा जास्त असतो किंवा 7 पेक्षा जास्त असतो त्याला काय म्हणायचं? त्यापेक्षा काय लक्षात ठेवा? एक आम्लारी. बरोबर आहे का? दुसरं विम्ल. तिसरा अल्क. ध्यानात ठेवा. असे भरपूर सारे प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये ध्यानात राहायला पाहिजे. सो ऍसिडिक आणि मित्रांनो अल्कलाईन कळलं का? आता प्रत्येकाला समजलं का? याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो सब टाईप केलं जातं. तर त्या सब टाईप मध्ये क्लास बघा. मग एक्स्ट्रीमली ऍसिडिक असेल किंवा ऍसिड असेल तर तो किती असतो? पीएच 3.5 ते 4. त्याच्यानंतर व्हेरी स्ट्रॉंगली ऍसिड असेल तर मित्रांनो काय असतंय? 4.5 ते 5. स्ट्रॉंगली ऍसिड असेल तर 5.1 आणि 5. मग इकडे जाताना कमी होत जाते का वाढत जाते रे? सांगा. वाढत जाते का कमी होत जाते? पण इकडे मित्रांनो जर ऍसिडिक बघितलं तर कसं होतं ते? वाढत जाते. मग इथं स्ट्रॉंगली ऍसिड असेल तर इथं व्हेरी स्ट्रॉंगली. आणि एक्स्ट्रीमली ऍसिड म्हणलं तर वरती. बरोबर आहे का? त्याच्यानंतर मॉडरेटली ऍसिड म्हणलं तर रे किती पीएच आहे? 5.6 ते 6. आणि स्लाइटली ऍसिड म्हणलं तर 6.1 ते 6.5. मग इथं लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं. मग 6.5च्या आतमधले जे आहे ते कोणते कोणते झाले? कोणते झाले? ऍसिडिक. त्याच्यानंतर मित्रांनो साधारणतः न्यूट्रल दिले. मग आपण साधारणतः बघताना 6.5 ते 7.5 काय बघितलं होतं? न्यूट्रल. न्यूट्रलला मित्रांनो म्हणतात उदासीन. याला म्हणतात कृती शून्य सुद्धा. मराठीत काय म्हणतात? कृती शून्य. म्हणजे काय? ते कृती करत नाही असे कृती शून्य. म्हणजे कसं ते झाले? न्यूट्रल. मग न्यूट्रलचा पीएच किती? साधारणतः 6.5 ते 7.5. इथं 7.3 दिलाय. लक्षात असू द्या. आणि मग त्याच्यानंतर सेम प्रोसेस असेल का रे? स्लाइटली अल्कलाईन, मॉडरेटली अल्कलाईन आणि स्ट्रॉंगली अल्कलाईन. मग तशा पद्धतीने पीएच वाढत जातो. कधी कधी काय होतं? मग आयोगाने रिसेंटली एक प्रश्न विचारला होता जोड्या लावला पण त्याला तो हॅश करावा लागला होता. बरोबर. काय हॅश करावा लागला होता तुम्ही सांगताल का? आता बघितलं कळलं का? पण प्रत्येकाला हे लक्षात ठेवावं लागेल. फक्त इंग्लिश मधूनच लक्षात ठेवायचं. मराठीत नाही करायचं. तीव्र हायली बिली तसं इंग्लिश मध्ये नाही. हे काय आलं नाही मधीच? हा दिसतंय का? कृती शून्य म्हणजे कोण असेल? कोण असेल? हा कृती शून्य किती ते किती आहे? 6.5 ते 7.5. मग इथं पण दिले की 6.5 ते 7.5. इथं पण दिले 7.5 ते 6.5 दिले का? मग या प्रश्न काय झालाय? हा प्रश्न ह्याच झालाय. पण लक्षात असू द्या भविष्यात अशाही प्रकारचा प्रश्न विचार. तुम्ही एक बघितलं काय आणलं डायरेक्ट? आपण काय बघितलं? 6.5 ते 7.5. पण आयोगाने काय दिलं मित्रांनो? याला हॅश दिलेला होता. लक्षात ठेवायचं. मग इथं तुम्ही जर नीट बघितलं तर 6.5 ते 7.5 पुढे दिसतोय तुमचा? पुढे दिसतोय. एकाच ठिकाणी दिसतोय का वेगळा दिसतोय कुठं? तिथं काय झालंय? मग 2 ठिकाणी झाले. मग उलट करून त्याने दिलं होतं त्याच्यामुळे तो फसला. मग उद्या अल्कधर्मी येतील. अल्कधर्मी म्हणजे कसला? मग मराठीमध्ये अल्कधर्मी. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? ऍसिडिक अल्कलाईन. काय विसरतंय? अल्क म्हणले अल्क ध्यानात ठेवायचं. अल्क लाईन. ऍसिडिक म्हणलं तर आम्ल. बरोबर. आता आम्ल विम्ल ध्यानात ठेवण्यापेक्षा जास्त लक्षात ठेवताना काय द्यावा? ऍसिडिक, न्यूट्रल, अल्कलाईन. ऍसिडिक, न्यूट्रल, अल्कलाईन. ओके का? आता सगळ्यांना राहील ध्यानात. प्रश्न विचारत आम्ल विम्लवरती तर त्याच्यामुळे तसे प्रश्न 2-3 आलेले आहेत. प्रश्न आणि प्रश्न येऊ शकतो असं काही नाही. कारण सध्या जर बघितलं ना आयोग त्याच्याबद्दल चेंजेस करतोय स्वतःबद्दल भरपूर साऱ्या गोष्टी. तर या गोष्टीमध्ये गेलं तर क्लिअर असू द्या. ध्यानात राहील. तुमच्या नोट्स मध्ये टाकून देईल तेवढं वाचून घ्या. चालेल का प्रत्येकाला? बाकी जगाचा जर विचार केला मित्रांनो कटिबंधाचा तर जगाच्या कटिबंधामध्ये सुद्धा मृदेचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार दिसतात. बरोबर आहे का? जर तुम्ही शीत कटिबंधात गेला. शीत कटिबंध म्हणजे कोणता ध्रुव झाला रे? उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. बरोबर का? साधारणतः तिथं आढळणारी जी मृदा आहे ती कोणती? मग पर्जन्यमान कमी आहे. पण मृदा कसल्या प्रकारची आहे? टुंड्रा. बघा कधी कधी वन लाईनरला एखादं म्हणलं की सर जगाच्या भूगोलाच्या संदर्भात आपल्याला काय नाहीये पण जगाचे विभाग आपल्याला कंबाईनला सुद्धा आहेत. बरोबर आहे का? कंबाईनला सुद्धा. तर त्याच्यामुळे कधी कधी असा सुद्धा प्रश्न जाऊ शकतो. कळलं का? मग शीत कटिबंधामध्ये आढळणारी मृदा म्हणलं तर कोणती मृदा? कोणती मृदा? टुंड्रा. ते सरळ सेवेला वगैरे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर समशीतोष्ण कटिबंधामध्ये वर्षभर जिथं पुरेसा पाऊस असतो. बरोबर आहे. त्या मृदेला मग वेगळ्या नावाने ओळखतात. त्याच्यामध्ये पोटझॉल आहे, दुसरी भुरकट तपकिरी आहे आणि दुसरी म्हणजे वन प्रदेशातली तपकिरी मृदा आहे. बरोबर आहे का? ऋतूनुसार जर बघितलं तर कोणत्या कोणत्या दिसतात इथं? मग मित्रांनो चर्नेझोम. काय दिसते? चर्नेझोम. त्याच्यानंतर दुसरी दिसते अवतरण मृदा जिला म्हणतात प्रेरी. त्याच्यानंतर कमी किंवा अत्यल्प पाऊस जिथं आहे तिथं दिसणारी कोणती? मग चेस्टनट आणि शीत वाळवंटी. आता कधी कधी तुम्ही पर्यायामध्ये कुठतरी इकडे वाचलं असतं काय मृदेची नाव? कळलं? तर ही मृदा दिसतात का मग महाराष्ट्रामध्ये वगैरे? नाही. आपल्यासाठी उष्ण कटिबंधात आपण येतो का? बरोबर आहे का? कोणत्या ध्रुवामध्ये येतो? सॉरी उष्ण कटिबंधामध्ये कोणत्या गोलार्धात येतो आपण? कोणत्या? उत्तर गोलार्धामध्ये. कोणत्या कटिबंधामध्ये? कोणत्या? उष्ण कटिबंधामध्ये येतो. मग उष्ण कटिबंधामध्ये जिथं वर्षभर चांगला भरपूर पाऊस असतोय तिथं मित्रांनो कोणत्या कोणत्या मृदा दिसतात? उष्ण कटिबंधीय मृदा. मग तांबडी आहे. त्याच्यानंतर कोणती आहे? जांभी आहे. त्याच्यानंतर ऋतूनुसार किंवा अत्यल्प पर्जन्य रेगुलर आहे का रे? तांबडी वाळवंटी आहे का? आहे. तर हे सुद्धा ध्यानात ठेवा. कधी कधी असा पॉईंट वरती वन लाईनर प्रश्न येतो आणि नंतर म्हणतात की स्टेट बोर्ड मधल्या स्टॅफ मधला प्रश्न आला नाही टॅकल झाला. रोरो सेवा जसा आला होता, सिक्कीम आला होता, असे भरपूर प्रश्न सापडतात. आता चर्नोबिलची दुर्घटना जी आली होती ना गटकच्या मेन्स आलती का? ती सुद्धा स्टेट बोर्ड मध्ये लिहिलेलं आहे. त्यातलं पहिलं स्टेटमेंट येत होतं जसं 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 कॉपी पेस्ट केलं होतं ते येत असतं उत्तर येत होतं. तर तशा
शीत म्हणलं तर कोणती मृदा दिसते मग? कोणती? चर्णोझेम मृदा कोणत्या कटिबंधातली मृदा आहे? हा, टुंड्रा मृदा कोणत्या कटिबंधामध्ये मृदा आहे? रेगूर मृदा म्हणलं तर उष्ण. तर या गोष्टी ध्यानात ठेवा, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. समजलं का? ओके, हे राहील लक्षात बाबांनो. आता पुढचा महत्वाचा टॉपिक आहे. ते प्रश्न तुम्ही सोडवलेत मला वाटते सगळे. झालेत ना सोडून? हा कोणता आहे? रेगूर मृदेमध्ये प्राणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? पिकासाठी मित्रांनो कशा प्रमाणात घटक पाहिजे? मृदा किती? मग घन पदार्थ किती पाहिजे? हवा, सांगा. अजून पाणी. आता मृदेचे मित्रांनो महाराष्ट्रातले कृषी हवामान दृष्ट्या विभाग, टायटल टाका, महाराष्ट्रातील मृदेचे कृषी हवामान दृष्ट्या विभाग, अॅग्रो क्लायमॅटिक झोन. एका मिनिटात तुमचं पाठ होईल अख्खे झोन. बघायचे का? हा, एका मिनिटात तुम्ही सांगताल की अरे सर किती सोपं आहे. लक्षात ठेवायचं फक्त. नकाशा बघा सगळेजण. रेडी का? नाही? किती क्लायमॅटिक झोन मित्रांनो भारतामध्ये? भारतामध्ये एकूण आहेत 15. किती आहे भारतात आहेत? आणि मग महाराष्ट्रात किती येतात? 9. मग जर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये समुद्र सपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना, पावसाचं प्रमाण, हवामान, मृदा प्रकार, पीक रचना या सगळ्यांचा अभ्यास केला तर कृषी हवामान दृष्ट्या, हवामान चॅप्टर मध्ये पण शिकायचं असते पण इथं शिकतो मृदेमध्ये कारण मृदा महत्वाची. बरोबर आहे का? किती विभाग पडतात मग मित्रांनो? 9 विभाग पडतात. त्यातले पहिले 2 विभाग बघा कोणते दिलेत. एक म्हणतं की अतिपर्जन्याचा जांभा मृदेचा विभाग. काय? अतिपर्जन्याचा जांभ्या मृदेचा विभाग एक. बरोबर. आणि दुसरा आहे अतिपर्जन्याचा जांभा मृदा विरहित विभाग. बरोबर आहे का? म्हणजे मित्रांनो हा म्हणतोय की व्हेरी हाय रेनफॉल झोन विथ लॅट्रॅटिक सॉइल, म्हणजे तो व्हीआरएल आहे. आणि दुसरा आहे व्हेरी हाय रेनफॉल झोन विथ नॉन लॅट्रॅटिक सॉइल. बरोबर आहे. मग नकाशामध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर नकाशा दिसतोय प्रत्येकाला? दिसतोय का? दिसतोय का? आता दिसतोय का? हा आहे तो झोन. बरोबर. जांभी मृदा म्हणलं तर कुठं आढळते म्हणलं आपण? पुढं पुढं दक्षिण कोकण. मग मित्रांनो जो काय आपण पहिला झोन बघितला अतिपर्जन्याचा, बरोबर आहे. आणि काय म्हटलं? जांभ्या मृदेचा प्रदेश किंवा विभाग. बरोबर. दिसतोय का प्रत्येकाला? प्रत्येकाला दिसतोय का रे? हा झाला पहिला झोन. दिसतोय का? की जिथं मित्रांनो काय आहे? व्हेरी हाय रेनफॉल आहे. आणि प्रामुख्याने जर बघितलं तर काय दिसतं? लॅट्रॅटिक सॉइल दिसतं. लॅट्रॅटिक सॉइल म्हणजे कसली सॉइल? जांभी. मग व्हीआरएल नावाचा जो काही झोन आहे तो झोन कुठे दिसतो? दक्षिण कोकणामध्ये दिसतो. कुठे दिसतो? दक्षिण कोकणामध्ये. कुठे दिसतो? पहिला प्रकार कळाला. पहिला म्हणजे मृदेच्या संदर्भामध्ये बघितलं की मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं कृषी हवामान दृष्ट्या जर बघितलं तर किती प्रकार पडतात? 9. किती? महाराष्ट्रात किती आहे? भारतात त्यातला पहिला म्हणलं तर मित्रांनो महाराष्ट्रातला कोणता हा? जांभ्या मृदेचा. पण जिथं कसं पर्जन्य आहे? दुसरा आहे मित्रांनो जिथं जास्त पर्जन्य आहे पण जांभ्या मृदा विरहित विभाग असं म्हटलं जातो. तो कोणता झोन आहे? उत्तर कोकण. कोणता आहे? उत्तर कोकण. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचंय. तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. पहिला जर बघितला तर अतिपर्जन्याचा विभाग आहे आणि ज्याच्यामध्ये कसली मृदा आहे रे? जांभी मृदा आहे. मग जिल्हे म्हणलं तर प्रामुख्याने कोणते कोणते याच्यामध्ये? प्रामुख्याने महत्वाचे म्हणलं तर लक्षात ठेवताना कोणते 2 ध्यानात ठेवायचे? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. पण मित्रांनो काही मृदा म्हणजे रायगडमध्ये, कोल्हापूरमध्ये काही भाग आहे त्यांचा सुद्धा समावेश मित्रांनो याच्यामध्ये केला जातो. हे देखील ध्यानात ठेवायचं. पहिला प्रकार कोणता आहे विभाग म्हणलं तर अतिपर्जन्याचा जांभ्या मृदेचा विभाग. मग तो प्रामुख्याने बघितलं तर कोणत्या कोकणात असेल? दक्षिण कोकणामध्ये असेल. आणि याच्यामध्ये जी पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणतं पीक आहे रे? तांदूळ. दुसरं महत्वाचं नाचणी. तिसरं महत्वाचं भुईमुग असेल, ऊस असेल. बरोबर. आणि प्रामुख्याने फळ पिकं म्हणलं तर कोणती आहे? आंबा आणि काजू. कोणतं आहे? आंबा आणि काजू. आणि दुसरी मित्रांनो जो आहे तो म्हणजे अतिपर्जन्याचा जांभा मृदा विरहित विभाग. तो कुठे दिसतो मित्रांनो? मग आपल्याला उत्तर कोकणात दिसतो का? मग पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यामधला नैऋत्यकडचा म्हणजे इगतपुरीचा भाग हा मित्रांनो याच्यामध्ये येईल. तो म्हणजे कसला प्रदेश? कसला प्रदेश झाला? अतिपर्जन्याचा पण काय? जांभा मृदा विरहित विभाग. पहिले 2 झोन कळले का? बघा 9 मध्ये 2 परीक्षेला प्रश्न असा देतो. अतिपर्जन्याचा जांभा मृदेचा विभाग महाराष्ट्रात कुठे दिसतो? कुठे दिसतो? कुठे दिसतो? अतिपर्जन्याचा जांभा मृदा विरहित विभाग महाराष्ट्रामध्ये कुठे दिसतो? कुठे दिसतो? दक्षिण कोणता कोकण? उत्तरेला कोणता आहे मग? अतिपर्जन्याचा जांभा विरहित. आणि जांभा असलेला प्रत्येकाला दोन्ही कळले. फक्त लक्षात ठेवा बाकी काय नाही अडचण नाही. डन का बाबा ऑनलाईन वाले? डन. आता तिसरा प्रकार तुम्हाला बघायचा. झोन दिसतोय का? तिसरा दिसतोय का? इथं नसेल दिसत तुम्हाला हा नकाशात. ह्या नकाशात दिसतोय? हा दिसतोय का? हा कसला झोन आहे रे? काय हा? कसला माता आहे? घाट माता आहे. कसला माता आहे? घाट माता आहे. मग घाट माता म्हणलं तर मित्रांनो कुठं असणार आहे? कोणता पर्वत? सह्याद्री. आपला सह्याद्री दिसतोय का? मग हा जो आहे ना मित्रांनो तो आहे घाट माथ्याचा प्रदेश. कितवा प्रदेश झाला मग हा? तिसरा. 1 2 आणि हा कितवा झाला मित्रांनो? घाट झोन म्हणलं तर तिसरा आहे. कितवा आहे? तिसरा. त्याच्यानंतर इथं एक दिसतो तो मित्रांनो 4 आणि इथं दिसतो तो एक 5. दिसतात का रे? हे संक्रमण झोन आहे. कसले झोन आहे? संक्रमण. बघू आपण काय असतात संक्रमण झोन. म्हणजे बघा पहिले 2 तर प्रत्येकाला कळले का? पहिले 2 कळले का? उत्तर कोकण, दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये कसला? जांभा विरहित. आणि जांभा मृदेचा म्हणलं तर दक्षिण कोकण. आता तिसरा जो बघतोय मित्रांनो आपण तो आहे तो म्हणजे घाट माथ्याचा प्रदेश. आता घाट माथ्याचा प्रदेश म्हणजे सर्वाधिक काय असतं इथं? काय असतंय? काय असतंय? काय असतंय? पाऊस असतोय. बरोबर आहे का? मग कोकण किनारपट्टीला दक्षिणोत्तर समांतर घाट माथ्याचा प्रदेश आहे. प्रदेशाची उंची 700 ते 1500 मीटर असते. भरपूर पाऊस पडतो. हा प्रदेश वनांनी व्यापलेला आहे. बरोबर आहे का रे? आणि मग रायगड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग त्याचबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागाचा याच्यामध्ये समावेश होईल. बरोबर आहे का? घाट माथ्याचा प्रदेश म्हणलं तर
ओके. तांदूळ हे मुख्य पीक असून नाचणी असेल, वरी असेल, रागी असेल त्या हलक्या प्रतीची पिकं घेतात. तो प्रदेश म्हणजे कोणता आहे? घाट माथ्याचा प्रदेश. पहिला तिसरा प्रकार कळाला का? झोन कळाला का? तिसरा झोन कोणता आहे? घाट माथ्याचा. जिथं काय असणार आहे मित्रांनो? जास्त काय असणार आहे? पाऊस असणार आहे. काय असणार आहे? जास्त पाऊस असणार आहे. आता मित्रांनो पुढचा झोन आहे तो म्हणजे जास्त पर्जन्याचा व तांबड्या व तांबूस तपकिरी मृदेचा विभाग, ज्याला संक्रमण झोन 1 म्हटलं जातं. बरोबर आहे का? म्हणजे मित्रांनो सह्याद्रीच्या पश्चिमेला जर घाटमाथ्याच्या बघितलं लगेच पूर्वेला लगेच बघितलं तर पावसाचं प्रमाण कसं असतं रे? कसं असतं? तुलनेने जास्त असते. बरोबर आहे का? जसं आपण पश्चिम उत्तराला म्हणतो तर पावसाचं प्रमाण कसं आहे? जास्तच आहे. पण मित्रांनो ज्यावेळेस पूर्व उत्तराला बघतो त्यावेळेस उत्तराला पाऊस कसा असतो रे? घाट माथ्याला लागून जो प्रदेश आहे तो मित्रांनो कसला आहे? जास्त पर्जन्याचा तांबड्या आणि तांबूस तपकिरी मृदेचा विभाग, ज्याला संक्रमण झोन किती म्हटलं तर? 1. काय म्हटलं तर? संक्रमण झोन, ट्रान्झिशन झोन म्हटलं तर कोणता मित्रांनो? 1. ट्रान्झिशन झोन कळतंय का बाबांनो? इथं बघितलं का? इथं काय हा कोणता प्रदेश आहे? त्याला लगेच टच लागून कोणता आहे? हा संक्रमण झोन आहे. म्हणजे घाट माथ्याच्या लगेच इथं आहे. पावसाचं प्रमाण कसं असतं रे? तुम्ही जर घाट माथ्याच्या वरती जायचा प्रयत्न करत असाल तर घाट माथ्याच्या इथं लगेच प्रमाण जर बघितलं पावसाचं प्रमाण कसं असते? कसं असते? तुलनेने जास्त असते का नाही? असते का नसते? असते. तर लक्षात ठेवायचं हा प्रदेश कोणता आहे मग झोन बघितला तर? हा ट्रान्झिशन झोन 1 नंबरचा आहे. कोणता झोन आहे? ट्रान्झिशन झोन तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तर हा ट्रान्झिशन झोन म्हणलं तर नंबर 1 मित्रांनो आहे, लक्षात ठेवायचं. आणि दुसरा जो विभाग दिसतोय त्याच्यात लगेच टच असलेला तो कोणता आहे रे? कोणता आहे हा? दिसते का? हा ट्रान्झिशन झोन किती आहे? 2 आहे. हा पण कोणत्या जिल्ह्यात दिसेल रे? सांगा कोणत्या जिल्ह्यात दिसेल? आपल्यासाठी महत्वाचं आहे, बोललं पाहिजे. बघा तिथं मृदा होती तांबूस तपकिरी, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तांबूस मृदा असते का रे? पायाला असं लाल लागतं का? लागतं का नाही? त्याच्यानंतर आपण थोडंसं खाली आलो तर मित्रांनो तिथं जी करडी आणि काळ्या मृदेचा विभाग दिसतो जो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. पर्जन्याचं प्रमाण जरा बरं असतंय पण पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. तिथं मित्रांनो जी मृदा आढळते ती करडी आणि काळ्या मृदेची आहे. बरोबर मृदा. आणि तो मित्रांनो आहे ट्रान्झिशन 2. किती आहे? ट्रान्झिशन झोन 2. लक्षात ठेवायचं. लगेच तुम्ही जर बघितलं तर घाटमाथ्यापासून आपण आलो बरोबर. उंची काय होत जाते रे? बघा सगळ्यात महत्वाचं उंची हा घटक काय महत्वाचं काय होते? उंची. दुसरं पर्जन्य हा घटक आहे. पर्जन्य बघितलं तर काय होत जाते? वाढत जाते कमी होत जाते? बघा लगेच असते त्यावेळेस पर्जन्य कसं असते? बरं असते. त्याच्यानंतर आणखी खाली आल्यानंतर मग तुम्ही बघितलं होतं की सह्याद्रीपासून ज्यावेळेस आपण पूर्वेकडे जातो तर पर्जन्याचं प्रमाण काय होत जातं? पर्जन्याचं प्रमाण कमी होत जातं. कुठपर्यंत आहे हे? पूर्व विदर्भापर्यंत आहे. कारण पूर्व विदर्भामध्ये पर्जन्याचं प्रमाण कसं असते? जास्त. मग इकडून साधारणतः आपण इथे येतोपर्यंत पश्चिम मराठवाड्यापर्यंत येतो तिथं पर्जन्याचं प्रमाण काय होत जातं? इकडे जाताना काय होत जातं? इकडे कमी होत जातं. लक्षात ठेवायचं. इकडे काय असते मात्र जास्त. ध्यानात ठेवताना मित्रांनो आपल्याला हे 2 झोन ध्यानात ठेवायचे जे कशाला लागून आहे लगेच ट्रान्झिशन झोन. पहिला कशाला लागून आहे? घाट माथ्याला. आणि ट्रान्झिशन 1 ला जो लागून आहे तो दुसरा कोणता आहे? ट्रान्झिशन झोन 2. किती आहे? ट्रान्झिशन झोन 2. लक्षात राहील का प्रत्येकाला? जो कोणत्या प्रदेशामध्ये येतो? पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. मग ज्याच्यामध्ये येणारे जिल्हे कोणते असतील रे? कोल्हापूर असेल का? सांगली असेल का? सातारा असेल का? पुणे नगरचा काही भाग, नाशिकचा काही भाग आणि वरती असलेला नंदुरबारचा काही भाग असेल. हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. कळलं? म्हणजे एक म्हटलं तर प्रामुख्याने कोणता झोन आहे मित्रांनो? सांगा. जांभा मृदेचा अतिपर्जन्याचा विभाग म्हटलं तर कोणता आहे? दक्षिण जांभ्या मृदेचा मित्रांनो मृदा विरहित म्हटलं तर ट्रान्झिशन झोन म्हटलं तर किती पुढे येईल? बघा प्रश्न असा जर विचारला घाट माथ्याच्या पश्चिमेकडचा प्रदेश संक्रमण झोन क्रमांक 1 मध्ये मोडला जातो. विधान बरोबर राहील का? कसा बरोबर राहील? पश्चिमेकडची बाजू का पूर्वेकडची? कुठली? पूर्वेकडची. मग मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचं कळलं हे ट्रान्झिशन 1 आणि ट्रान्झिशन 2. आता त्याच्यानंतर मित्रांनो जो येतो त्याला आपण म्हणतो 5वा म्हणलं तर लक्षात ठेवायचं. बरोबर. सॉरी 5वा नाही 6वा कार्सिटी झोन. कार्सिटी म्हणजे काय रे? सांगा. हा काय असतं इथं? प्रामुख्याने पाण्याची तीव्र टंचाई असलेला ज्याला आपण म्हणतो कार्सिटी झोन. कसला झोन? कार्सिटी. मग दिसतंय का रे? हा कोणता आहे? जिथं पर्जन्य कसं असतंय? पर्जन्य जर बघितलं मित्रांनो तर जिथं कमी असतंय तो झोन म्हणजे कोणता झोन आहे? स्कॅर्सिटी झोन आहे. ज्याच्यामध्ये कोणते जिल्हे येतील? जिल्हे बघा पटकन. कोणता येईल? धुळ्याचा भाग येईल का? नंदुरबारचा काही येतोय का? नाशिकचा, नगरचा, साताऱ्याचा पण काही भाग. मान खटाव कशात येतात? या झोन मध्ये येतात. सांगलीचा पण झोन येतो का? सोलापूरचे काही भाग येतात का? उस्मानाबादचा पण थोडासा भाग येतो. बीडचे काही भाग दिसतं का? आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग या झोन मध्ये येतो. त्याला कसला झोन म्हणतात? कार्सिटी. जिथं मित्रांनो आपण म्हणतो ना आवर्षणग्रस्त भाग. आवर्षण दिसतं का? पावसाचं प्रमाण कमी दिसणारा जो भाग आहे तो आवर्षणग्रस्त भाग म्हटलं तर कुठे दिसतो? या झोन मध्ये दिसतो. मग प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे. पहिला झोन बघितला जो मित्रांनो जांभ्या मृदेचा जास्त पर्जन्याचा दक्षिण कोकण, जांभ्या मृदा विरहित आणि जास्त पर्जन्याचा उत्तर कोकण. त्याच्यानंतर तिसरा म्हणलं तर घाट माथा. त्याच्यानंतर संक्रमण झोन 1 आणि संक्रमण झोन 2 पेक्षा संक्रमण झोन 1 मध्ये जास्त पाऊस पडतो. विधान बरोबर राहील का? बरोबर राहील का? कळतंय ना प्रत्येकाला? आपल्याला हे कळलं पाहिजे. उंची संक्रमण झोन 1 ची जास्त असेल का संक्रमण झोन 2 ची असेल? कुणाची? 1 ची असेल. कुणाची असेल? 1 ची असेल. त्याच्यानंतर जो येतो मित्रांनो ज्याला आपण म्हणतो आवर्षणग्रस्त भाग, त्याला काय म्हटलं तर मित्रांनो कार्सिटी झोन. तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येईल रे? सांगा. स्कॅर्सिटी झोन म्हणजे आवर्षणग्रस्त विभाग जो खरीप आणि रब्बी पिकांचा विभाग आहे. जिथं पर्जन्याचं प्रमाण 50 ते 65 सेंटीमीटर आहे. पावसाचं प्रमाण कसं आहे रे? अनिश्चित. आपली तर पाऊस निश्चित प्रकारे पडतो का? आपल्याकडे स्थळ आणि काळानुसार पावसामध्ये वितरण दिसतं का? विविधता दिसते का? स्थळानुसार आणि काळानुसार. मग स्थळ बदलले की पावसाचं प्रमाण बदलतं का? काळ बदलला की पावसाचं प्रमाण बदलतं का? महाराष्ट्राला प्रामुख्याने भेडसावणारी समस्या जर विचारली पर्जन्याची कोणती तर स्थल कालीय विविधता ही महाराष्ट्राला भेडसावणारी पर्जन्याची समस्या आहे. स्थल कालीय विविधता म्हणजे काय? स्थळानुसार आणि काळानुसार पर्जन्यामध्ये काय होत जाते? बदल होत जाते. जसं की तुम्ही कोकणात गेला तर पावसाळ्यात पाऊस असते आणि त्याच उन्हाळ्यात गेल्यानंतर कधी पाणी प्यायला नसते. अशी पण परिस्थिती काय ठिकाणी आहे का नाही? डोंगर भागामध्ये असतं तसंच. ध्यानात ठेवायचं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आवर्षणग्रस्त विभागामध्ये येणारे जिल्हे मित्रांनो उस्मानाबादचे तालुके येतील का?
सोलापूरचे येतील का? माढा, मोहोळ, सांगोला, करमाळा. त्याच्यानंतर बीड मध्ये येतील का काही तालुके? पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव. बाकी औरंगाबाद, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली यांचा पूर्वेकडचा जो काही भाग आहे तो मित्रांनो या झोन मध्ये येतो, जिथं मुरमाड मातीची जमीन, काळी रेताड जमीन दिसते. ज्वारी बाजरीसाठी प्रसिद्ध असलेले भाग आहे अवर्षणग्रस्त. आता ज्वारी बाजरी प्रामुख्याने ज्वारी तुम्ही बघितलं असेल, पावसाच्या पाण्यावरती ज्वारी केली जाते काही काही ठिकाणी, बरोबर आहे का? कारण इथं पर्जन्याचं प्रमाण कसं आहे कमी आहे, बरोबर आहे का? पहिला झोन बघितला जांभ्या मृदेचा, दक्षिण कोकण. त्याच्यानंतर जांभा मृदा विरहित उत्तर कोकण. त्याच्यानंतर घाट माता. त्याच्यानंतर ट्रान्झिशन झोन 1, ट्रान्झिशन झोन 2 लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कार्सिटी झोन, बरोबर आहे. आता मित्रांनो 7वा जो काही विभाग आहे तो 7वा विभाग आहे ज्याला आपण म्हणतो निश्चित पर्जन्याचा विभाग. काय? निश्चित. आता निश्चित पर्जन्य म्हणजे मित्रांनो कमी असते पण निश्चित प्रकारे पडत असते, बरोबर आहे का? पर्जन्य कमीच असते पण निश्चित पडत असते, त्याला निश्चित पर्जन्याचा विभाग म्हणतात. तो विभाग जो दिसतोय तो हा आहे. दिसतोय का? दिसतंय का? कोणता भाग असेल मग याच्यामध्ये येणारा? कोणता भाग आहे? मराठवाडा. पण कोणता मराठवाडा आहे सांगा? आहे मराठवाड्याचा भाग दिसतोय अख्खा चाक्का. पण कोणता भाग आहे? पश्चिम आहे का? परभणी, लातूर, जालना, बुलढाणा, जळगाव, अकोला, अमरावतीचा सुद्धा काही भाग आहे जिथं मित्रांनो पर्जन्य कसं असते? कमी असते पण कसं असते? निश्चित असते. निश्चित पर्जन्याचा विभाग म्हटलं तर कोणता आहे? हा आहे. समजते का प्रत्येकाला? इकडून ज्यावेळेस तुम्ही पर्जन्याचं प्रमाण काय होत जाते मित्रांनो इकडे जाताना? कमी कमी होत जाते. पहिला झोन बघितला हा जांबा, नंतर जांबा मृदा विरहित, दुसरा घाट, ट्रान्झिशन झोन 1, 2, त्याच्यानंतर कार्सिटी. कार्सिटी म्हणजे काय? अवर्षणग्रस्त, बरोबर आहे. आणि इथं जो आहे तो कसला आहे मग मित्रांनो? निश्चित पर्जन्याचा आहे, ज्याला AR म्हणजे ऍश्युअर्ड रेनफॉल झोन म्हणतात. काय म्हणतात? ऍश्युअर्ड रेनफॉल झोन. म्हणजे मित्रांनो पाऊस कसा इथं तसा तुलनेने कमी आहे पण कसा आहे? निश्चित. कमी आहे पण पडतो. म्हणजे जेव्हा समजा 50 ते 60 पडत असेल जरी कमी असला तरी कसा आहे? पडतो. तसं आपल्या पावसाचा आहे का? आपल्या अनिश्चित स्वरूपाचा पाऊस आहे. कुठला? पर्जन्य छायेच्या प्रदेशामधला पाऊस, जो ज्याला आपण कसला प्रदेश म्हणतो? अवर्षणग्रस्त प्रदेश. म्हणजे तिथे कधी कधी पाऊस पडतो भरपूर सारा, कधी कधी प्यायला पण पाणी नसतं. माहिती आहे? टँकर येतात 2003 साल, 4 साल, आठवते का? म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होत असते. तो कोणता झोन आहे? हा झोन म्हणलं तर अवर्षणग्रस्त कार्सिटी झोन. आणि हा कोणता झोन आहे मग? निश्चित पर्जन्याचा विभाग. कळलं? प्रत्येकाला कळलं? राहिले 2 विभाग जे येतात मित्रांनो प्रामुख्याने इथं दिसतात का? 7 विभाग कळले का? पहिले ते सांगा आधी. 7 कळले. कोकणामध्ये किती आहे? घाट मातेच्या शेजारी किती आहे? 1 आणि 2. मग 1 ची उंची जास्त का 2 ची? पाऊस 1 ला जास्त का 2 ला? पुढं त्याच्यानंतर जर बघितलं 2 ला लगेच खेटून असलेला कोणता आहे? कोणता? कार्सिटी, ज्याच्यामध्ये पर्जन्य छायेचा विभाग येतो का? मग पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांचा समावेश त्याच्यामध्ये होईल का? बरोबर आहे का? पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा समावेश कार्सिटी झोन मध्ये केला जातो. त्याच्यानंतर मित्रांनो प्रामुख्याने बघितलं निश्चित पर्जन्याचा विभाग, जो कुठे येतो मग? मध्य मराठवाड्यामधला जिल्हे येतात, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मित्रांनो जिथं मॉडरेट रेनफॉल पडतो, बरोबर आहे का? कमी पण पडत नाही आणि खूप सारा जास्त पण पडत नाही. जो मॉडरेट आहे तो कुठे कुठे येतोय मग मित्रांनो? वाशिम जिल्ह्याचा काही भाग, हिंगोलीचा काही भाग, यवतमाळचा असेल, वर्ध्याचा असेल, नागपूरचा असेल आणि चंद्रपूरचा काही भाग असेल, जिथं मित्रांनो पाऊस कसा पडतो? मॉडरेट स्वरूपाचा पडतो. मॉडरेट मध्यम ते जास्त मध्यम स्वरूपाचा तो पाऊस पडतो, त्याला मॉडरेट रेनफॉल म्हणतात. मॉडरेट रेनफॉल कोणत्या झोन मध्ये? इथं. आणि शेवटचा जो काही झोन आहे मित्रांनो हा लक्षात ठेवायचा, अतिशय महत्वाचा झोन आहे. याच्यावरती 2 वेळा प्रश्न विचारला आहे बघा. कळलं का? तुमच्या कंबाईनला 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे, जिथं मित्रांनो पावसाचं प्रमाण कसं असेल रे? बरोबर आहे का? आणि प्रामुख्याने जर बघितलं तर इथं मिक्स सॉइल आढळते. कसली सॉइल आढळते? मिक्स तांबडी पिवळसर मृदा मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये इथं दिसते. ती मृदा कोणती आहे? तांबडी पिवळसर. कोणता एरिया आहे हा? पूर्व विदर्भ. जिल्हे कोणते कोणते येईल याच्यात? सांगा जिल्हे कोणते येतील? सांगा जिल्हे 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 कोणते येतील? भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. जर तुम्हाला विचारलं जास्त पर्जन्याचा तांबड्या तपकिरी मृदेचा विभाग म्हटलं तर कोणते जिल्हे? कोणते? भंडारा, गोंदिया, गडचिरोली. लक्षात राहील का? प्रत्येकाला क्लिअर झाले का? 9च्या 9 9च्या 9 वरती लक्षात ठेवायचं. पहिला तांबड्या मृदेचा विभाग कुठे दिसतो मग? तांबड्या मृदेचा दक्षिण कोकणात दिसतो. जांभ्या मृदेचा म्हटलं तर जांभा मृदा विरहित. नकाशा डोळ्यासमोर आला पाहिजे. जर तुम्हाला कोणी नकाशा काढून दाखवला आणि सांगितलं की याच्यामध्ये सांग बाबा, बरोबर आहे का? मी जर म्हटलं की याच्यामध्ये कार्सिटी झोन कुठे यायला पाहिजे तर सांगता येईल का तुम्हाला? सांगा कुठे यायला पाहिजे मग कार्सिटी म्हणल्यावर? प्रत्येकाने बोलायचं. सांगा कुठे येईल? इथं प्रामुख्याने म्हटलं तर कोणते येतात रे? 2. एक जांभा मृदा विरहित आणि एक जांभ्या मृदेचा. लगेच त्याला लागून असलेला टोन, बरोबर. दुसरा त्याच्यानंतर एक होता असा, कोणता होता? त्याच्यानंतर असा एक होता इथं, कोणता? आणि इथं होता तो मॉडरेट. इथं समजते का? तुमच्या डोळ्यासमोर मग 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5, 6, 7, 8, 9 डोळ्यासमोर येतील का सगळ्याच्या सगळ्या? आता प्रत्येकाला क्लिअर का? हे बाबा नो, प्रत्येकाला क्लिअर का? ट्रान्झिशन झोन 1 कुठं म्हटलं तर कोणत्या 2 मध्ये? ट्रान्झिशन झोन 1 दिसतो रे. घाट मातेचा प्रदेश आणि संक्रमण विभाग यांच्या 2 मध्ये म्हटलं तर कोणे? जर मी तुम्हाला म्हटलं निश्चित पर्जन्याचा प्रदेश हा कोणत्या भागामध्ये कोणत्या 2 मध्ये येतो? पुढे येतो. एक म्हणजे अवर्षणग्रस्त प्रदेश कार्सिटी आणि दुसरा म्हणजे मॉडरेटच्या मध्ये येणारा जो आहे तो कोणता आहे? निश्चित आहे. बरोबर आहे का? प्रत्येकाला कळले का सगळ्याच्या सगळे? प्रश्न दाखवू का तुम्हाला? प्रश्न विचारलेले बघितल्यानंतर अंदाज येईल. तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. खालील महाराष्ट्राच्या नकाशात टिंबानी दर्शवलेला प्रदेश कोणता कृषी हवामान प्रदेश दर्शवतो? कोणता आहे? कळलं का बाबांनो? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा हा कोणता झोन आहे? आपण बघितलेला कोणता विभाग दिसतो? उद्या जर तुम्हाला विचारलं तांबड्या, बरोबर आहे, तपकिरी मृदेचा विभाग जिथे जास्त पर्जन्य पडतो तो कुठे दिसतो? म्हटलं जिल्हे कोणते कोणते येतील?
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. कळलं का? परीक्षेच्या दृष्टीने भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. मग प्रश्नाचं उत्तर घ्यायला पाहिजे जास्त पर्जन्याचा तांबड्या, म्हणजे निश्चित पर्जन्याचा विभाग कुठे येईल रे? पुढं मध्य मराठवाडा. मग मॉडरेट आणि कुणाच्या मध्ये? कॅरसिटी. अवर्षणग्रस्तच्या मध्ये कोणी येईल? खाली ठेव बॅग, नंतर हे कर. कळलं? जास्त कोणता? निश्चित पर्जन्याचा. त्याच्यानंतर अति पर्जन्याचा जांभ्या मृदेचे विभाग. पुढं अति पर्जन्याचा जांभ्या मृदेचे विभाग म्हटलं तर दक्षिण पर्जन्य छायेचा काळ्या करड्या मृदेचे विभाग. कोणता ट्रान्झिशन झोन? या एक की दोन? एक की दोन? दोन की एक? कळलं का प्रत्येकाला? एक मध्ये कसली मृदा होती? तांबूस तपकिरी. लक्षात ठेवायचं आपल्याला, जमलं पाहिजे. समजलं का बाबांनो? प्रत्येकाला कळलं 9च्या 9 झोन. अजून प्रश्न देतो, सांगा. प्रश्न सोडवायचा, हा सोडवायचा आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात गरजेपेक्षा जास्त पाऊस म्हणजे हाय रेनफॉल आणि तपकिरी तांबड्या मृदा विभागाचा समावेश होतो? सांगा. काय उत्तर येईल रे? भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर. वा, क्या बात आहे. चुकल का आता? चुकल का? प्रत्येकाला क्लिअर का? बाबांनो, तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. समजलं का? ऍग्रो क्लायमॅटिक झोन इथं क्लिअर झाले. महाराष्ट्रामध्ये एकूण किती ऍग्रो क्लायमॅटिक झोन आहे? किती? भारतात किती आहे? किती आहेत? आणि महाराष्ट्रात किती आहे? मग 9 कोण कुठे येतं लगेच डोळ्यासमोर उभा राहील का? ऑनलाईन वाले प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहील का? आता कसं असतं माहिती का तुम्हाला? तुम्ही फक्त मृदा अभ्यास नाही, तुम्हाला शिकवताना याच्या आधी लोकांनी सुद्धा मृदा शिकवली, संपला विषय, प्रकार शिकवले, काळी मृदा सांगितली, महाराष्ट्र संपला. एका लेक्चरमध्ये कार्यक्रम फिट असलं नाहीये. हे तुम्हाला करावं लागेल. म्हणजे भविष्यात येणारे प्रश्न हे. कळलं? आता हे किरकोळ झाले. काळ्या मृदेवरती येणार जे आहे ना, महाराष्ट्रात कोणत्या मृदेचं प्रमाण सर्वाधिक आहे हे किरकोळ झालं. बरोबर? कोणतं पीक काढलं जातं ते काय आता कुणाला पडेल ना? म्हणजे तुम्हाला जिल्हा अशातला भाग नाही. 8वीचं 7वीचं पोरग जरी म्हटलं त्याला कोणती मृदा महाराष्ट्रात सांगते? काळी मृदा. तिला कसली मृदा म्हणतात? कापसाची मृदा. पण तुम्हाला हे येणं गरजेचं आहे. मग काळ्या मृदेचा, करड्या मृदेचा विभाग म्हणजे कोणता संक्रमण झोन आहे बाबा? हे कळलं पाहिजे ना. मग संक्रमण झोन कोणता आहे? दुसरा. संक्रमण झोन 1 म्हणजे प्रामुख्याने घाटमाथ्याच्या कोणत्या दिशेला आहे? निश्चित पर्जन्याचा प्रदेश म्हणजे नक्की कोणता प्रदेश? अवर्षणग्रस्त म्हणलं कळलं ना आपल्याला कोणता आहे? तर हे कळलं पाहिजे. हे कसले झोन झाले? ऍग्रो क्लायमॅटिक. आता बघायचे आहेत ऍग्रो इकॉलॉजिकल झोन. कसले बघायचे बाबांनो? ऍग्रो इकॉलॉजिकल झोन. आता तुमच्यासाठी पुढे महत्वाचं आहे ऍग्रो इकॉलॉजिकल झोन. लक्षात ठेवायचं. चला पुढं. काय किती वाजले? जा मग घरी. तू जायचं असेल तर आम्हाला जायचं. भारतामध्ये 20 कृषी परिस्थिती की म्हणजेच ऍग्रो इकॉलॉजिकल विभाग असून महाराष्ट्रात 6 कृषी परिस्थिती की विभाग आहेत. किती आहे महाराष्ट्रात? 6. आणि त्याच्यामधलाच मित्रांनो आपल्या पेपरला आता रिसेंटली विचारला होता गट बच्या मेन्सला यातला एक. ऍग्रो इकॉलॉजिकल झोन महाराष्ट्र किती आहे? महाराष्ट्रात, भारतात किती आहे? 20. ऍग्रो इकॉलॉजिकल झोन भारतात किती असा प्रश्न येईल आता भविष्यात. 15 वरती प्रश्न आला बरं का ऍग्रो इकॉलॉजिकल म्हणलं तर. ऍग्रो क्लायमॅटॉलॉजिकल ऍग्रो क्लायमॅटिक म्हणलं किती? 9 किती पुढे? 9च्या 9 क्लिअर आहे का? भारतात म्हणलं तर 15. बघू त्या पटकन लिहिलं मॅडम. झालं किती आहे? 6. पण त्याच्यामध्ये टायटल एका खाली एक लिहायचं. 1 नंबर कृषी परिस्थितीजन्य किंवा कृषी परिस्थिती विभाग 5 महाराष्ट्रात आहे. ऍग्रो इकॉलॉजिकल नंबर किती आपल्या महाराष्ट्रात? 5. त्याच्यानंतर किती ऍग्रो इकॉलॉजिकल नंबर? 6. ध्यानात ठेवा. नुसतं ध्यानात ठेवा. लिहा फक्त एका खाली एक. डिटेल मध्ये नका लिहू. एक आकडा टाका आणि काय लिहा? कृषी परिस्थिती विभाग 1 सॉरी 5 लिहा. एक नका लिहा. एक आकडा टाकून 5 लिहा आणि त्याच्यानंतर 2 लिहा. कृषी परिस्थिती विभाग नंबर टाका 6 आणि त्या 6 ला 5 ला व्यवस्थित अंडरलाईन करा, कारण त्या नंबरावरती ओळखायचं आपल्याला. याच्या आधी आपण डायरेक्ट म्हणायचो जांभ्या मृदेचा हे ते, बरोबर ना? आता काय ओळखायचं आपल्याला? नंबरावरती. आयोगाचा प्रश्न आहे नंबरावरती तुम्हाला. ज्याने गड बची मेन दिली असेल त्याला माहित असेल. टीव्हीची दिली का कोणी? कची दिली असेल ना? दिली का? दिली तो नाही दिली. देताल ना पण तुम्ही? खरंच देता येईल. मी सांगतोय काय 3 महिन्याच्या अभ्यासावरती फ्री देता येते, मेन्स देता येते सांगतो. म्हणजे मी स्वतः दिलेली म्हणून सांगतो. 3 महिन्याचा अभ्यास आणि 3 महिन्याच्या अभ्यासाद्वारे मेन्स क्वालिफाय. त्यावेळेस गट बची मेन्स होती, पीएसआय मेन्स पहिल्या ह्याच्यात, पहिल्या झटक्यात. त्याच्यामुळे अभ्यास जर चांगला केला तर अवघड नाही कोणती गोष्ट. कळलं का? काय आला? पीएसआय व्हायचं तुम्हाला? हो की मग चांगली गोष्ट होणार की तुम्ही. मग लिहू नका काढू सगळं. फक्त काय टायटल लिहा? 1 2 टायटल लिहा फक्त. लिहिले का दोन्ही पण? तिसरं लिहा कृषी परिस्थिती विभाग 10. कोणता आहे? ऍग्रो इकॉलॉजिकल नंबर 10. कुठे दिसतं हा 10? मग मित्रांनो याच्यावरती प्रश्न आला होता. आला होता का? नव्हता आला. लिहा. त्याच्यानंतर किती आहे? 11. किती आहे? त्याच्यानंतर किती आहे? 12. लिहा. 1 10 11 12. 5 6 10 11 12. 5 6 10 11 12. आणि अजून एक आहे मित्रांनो किती आहे? 19. किती आहे? 19. आणि मग याच्यावरती तुम्हाला आताच्या कंबाईनला प्रश्न आलेला होता. कळलं? अरे काय नाही लिहायचं, फक्त काय लिहायचं? कृषी परिस्थिती विभाग म्हणजे ऍग्रो इकॉलॉजिकल 10 11 12. आणि वरती कधी लिहायचं होतं? 5 6. आणि आता इथं किती लिहायचं आहे? 19. वेगळं लिहायचं काय? काय मी तुम्हाला सांगितलं की लिहायला नाहीये. जे आहे तेच फक्त सरळ लिहायचं, बाकी काय नाही करायचं. ना नाही असं करायचं रे. डायरेक्ट लिहिलं असेल ना नुसतं असं करायचं चांगल्या भाषेत आणि फक्त आकडा टाकायचं. 10 11 12 वरती 5 आणि 6. हुशार बनायचं. भारताचा नकाशा काढायला आला का? भारत नाही का? डायरेक्ट असं काढायचं ना भारत. जिथे पण दिशा काढायचं करायचं. स्मार्ट वर्क करायचं. फक्त कसं माहिती तुम्हाला समजलं पाहिजे. आणि आता पाकिस्तान तुमच्यात वरतान, तिकडे अफगाणिस्तान तुमच्यात वरतान. तसलं करायचं नाही फक्त.
नाही तर बांगलादेश सगळे आपलं. ते म्हणा उत्तर गोलार्धात उत्तर दक्षिण भारताचा विस्तार 7,517 असं टाकलं होतं आयोगाने. ते सगळे देश आपल्याकडे घेतले असते. उत्तर दक्षिण म्हणलं आहे ना, चायना पण सगळ्यांकडे आपलेच. त्यांना ठेवायचं. कळलं का बाबांनो? कृषी परिस्थिती विभाग म्हणलं तर 19. किती किती झाले बघ? 5, 6, 10, 11, 19. किती? 5, 6, 10, 11, 12, 19. किती झाले? किती झाले? 5, 6, 10, 11, 12, 19. आता 19 नंबरचा विभाग जो आहे तो येतो कोकणात. कुठे येतो? म्हणजे फक्त कोकणात नाही, भारताची जी काही किती कोणत्या नंबरच्या झोन मध्ये येते. आणि मग आयोगाने प्रश्न विचारला होता की 19 नंबरच्या झोन मध्ये महाराष्ट्रात काय येईल? काय येईल? मग काय येईल? कोकण. नेक्स्ट लेक्चर मध्ये फक्त तुम्हाला काय देईल? जिल्हे त्याच्या पुढे देईल, चार्ट बनवू. म्हणजे काम होईल. मृदा धूप आणि मृदा संधारण हा शेवटचा चॅप्टर त्याच्यामध्ये. चॅप्टर म्हणजे त्याचा सब पार्ट होईल. त्याच्यानंतर खनिज संपत्ती. ओके, थांबू या ठिकाणी. काळजी घ्या. ग्रुप